खूप खूप स्वागत करतो। रायगड दर्शन या विषयावरती ते आपल्याला सचित्र मार्गदर्शन करणार आहेत, PPT मार्गदर्शन करणार आहेत। आदरणीय प्राध्यापक हेमंत टिळे सरांचं मी पुनश्च स्वागत करतो, ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न होत आहे। ते महाविद्यालयाचे प्राचार्य, उपक्रमशील प्राचार्य, आपले कुटुंब प्रमुख आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर हे अध्यक्षस्थानी विराजमान आहेत। त्यांचंही संयोजन समितीच्या वतीनं मी खूप स्वागत करतो। महाविद्यालयाचे शैक्षणिक पर्यवेक्षक, राष्ट्रीय सेवा योजना विभाग तथा भूगोल विभाग या दोन्ही विभागाचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक कैलास चौधरी सर हेही समोर स्थानापन्न आहेत। महाविद्यालयाच्या बहिशाल शिक्षण मंडळ विभागाचे कार्यवाह, केंद्र कार्यवाह आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर हेही मंचावर स्थानापन्न आहेत। मंचावरील सर्व मान्यवरांचं मी पुनश्च एकदा स्वागत करतो। आदरणीय प्रशांत मलिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं मी खूप खूप स्वागत करतो। समोर उपस्थित असणारे विविध विभागात कार्यरत असणारे सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी आपल्या सर्वांचं मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करतो। महाविद्यालयाची परंपरा आहे, कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण ज्यांनी आपल्या शिक्षणाची सोय केली, ज्यांनी गोरगरीब कष्टकरी वंचित उपेक्षित समूहातील मुलांसाठी मुलींसाठी शाळा काढल्या, महाविद्यालय काढली, वसतिगृहे काढली, कुळ कायद्याचे जनक, संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या चळवळीचे अग्रणी नेते अर्थात महात्मा गांधी विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या प्रतिमेस अभिवादन करून, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असतो। मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कर्मवीरांच्या प्रतिमेचं पूजन करावं। मान्यवरांना विनंती आहे की आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हावं। आपल्याकडे आलेल्या सन्माननीय पाहुण्यांचा, अतिथींचा यथोचित सत्कार करणं, त्यांचं आदरातिथ्य करणं हे आपलं कर्तव्य असतं। त्या परंपरेला अनुसरून मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना विनंती करतो की आपण आजचे आपले व्याख्याते, आजचे आपले प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक हेमंत टिळे सर यांचं या प्रसंगी यथोचित स्वागत करावं, त्यांचं आदरातिथ्य करावं। धन्यवाद। आजचे आपले दुसरे प्रमुख पाहुणे आदरणीय प्रशांत मलिंग सर यांचंही या ठिकाणी स्वागत होईल। मी केंद्र कार्यवाह डॉक्टर धनराज धनगर सर यांना विनंती करतो की आपण प्रशांत मलिंग सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। धन्यवाद।
यानंतर अधिकचा वेळ न घेता हा कार्यक्रम घेण्यामागची भूमिका, आजचं व्याख्यान आयोजित करण्यामागची भूमिका विशद करण्यासाठी, अर्थात प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी माझे मराठी विभागातील ज्येष्ठ स्नेही आदरणीय डॉक्टर धनराज धनगर सर यांना विनंती करतो की आपण या व्याख्यानाची भूमिका आपल्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करा. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेला कालच सुरुवात केलेली आहे आणि या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी काल आपल्यामध्ये डॉक्टर बाजीराव अहिरे सर उपस्थित होते आणि त्यांनी शहीद भगतसिंग या विषयावर आपल्याला मार्गदर्शन केलं. आज मंचावरती या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब टिळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर, त्याचबरोबर मंचावर स्थानापन्न असलेले प्रशांत मलिक सर, सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र प्राध्यापक रामप्रसाद वावड सर, ज्येष्ठ प्राध्यापक पर्यवेक्षक प्राध्यापक चौधरी सर, उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, व्याख्यानमालेची भूमिका काय आहे ही आता आपली सगळ्यांची पाठ झालेली असेल की शाळाबाह्य शिक्षण, अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्तचं शिक्षण आपल्याला मिळावं, वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेता याव्या. छत्रपती शिवरायांवरती पण व्याख्यानं मागच्या यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेमध्ये आपण 2 आयोजित केलेली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पण आपला सगळ्यांचा तोंडीपाठ झालेला आहे. पण प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ले म्हणजे स्वराज्य, आणि ज्याला स्वराज्य करायचं त्याला किल्ले दुर्ग असणं अतिशय आवश्यक असं म्हटलं होतं. त्या किल्ल्यांचं दर्शन करणं हा अतिशय दुर्मिळ योगायोग असतो. प्रत्यक्ष जाऊन पाहणं, त्याला पाय मजबूत लागतात, विचार मजबूत लागतात, मनाची इच्छाशक्ती लागते, तेव्हा आपण तो किल्ला चढून जातो. साधा आपला अंकाई किल्ला एकदा चढून आलो तर दुसऱ्या किल्ल्यावर जाण्याची हिंमत आपली सहजासहजी होत नाही. पण त्या किल्ल्याचं दर्शन सचित्र स्वरूपामध्ये आपल्याला व्हावं, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड त्याचं दर्शन आपल्याला व्हावं, त्यासाठी खास आजचं हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला त्या किल्ल्याचं नाव काय होतं? शिवनेरी किल्ला. आणि छत्रपती शिवाजी महाराज जिथे देह ठेवला त्या किल्ल्याचं नाव होतं रायगड. या दोन्ही किल्ल्यांची पहिली 2 अक्षरं एकत्रित केली तर काय नाव तयार होतं? शिवराय. असा हा रायगड किल्ला, ज्याच्यामुळे स्वराज्य टिकलं, स्वराज्य वाढलं आणि स्वराज्याची फळं आपण आजही चाखत आहोत. त्या रायगडाचं दर्शन आपल्याला व्हावं हा सदहेतू आमच्या मनामध्ये होता आणि त्यासाठी खास आमचे मित्र प्राध्यापक हेमंत टिळे सर यांना आपण आज इथे निमंत्रित केलेलं आहे. टिळे सरांनी यापूर्वीही अनंत कान्हेरे यांच्यावरती अतिशय सुंदर असं व्याख्यान आपल्या महाविद्यालयामध्ये दिलेले. आपल्याला हे सगळे जे क्रांतिकारक आहेत ते माहीत असले पाहिजे. शहीद भगतसिंग काय माहीत असलं पाहिजे, अनंत कान्हेरे काय माहीत असलं पाहिजे. काल वक्ते बोलत असताना ज्यांना भगतसिंगाची थोडीशी पार्श्वभूमी माहीत नाही त्यांना त्यांच्याबद्दल काही कळवळा वाटणं किंवा त्यांच्याबद्दल काही अभिमान वाटणं साहजिक नव्हतं. त्यामुळे अनेक मुलांना जबरदस्तीने आणून बसवावं लागलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तसं नाही. शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. त्यांचे गड किल्ले ही आपली ऐतिहासिक धरोहर आहे आणि त्यांचं दर्शन आपल्याला व्हावं म्हणून आपण आज स्वयंप्रेरणेने इथे बरेच जण आलेले आहेत. काही जणांना परीक्षेच्या फॉर्मची धमकी देऊन बसवलेले आहे पण ते बसलेले आहेत आणि हा अनुभव घेतल्यानंतर मात्र त्यांना कृतकृत्य झाल्याचा अनुभव निश्चित येईल अशी मी आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो. पुनश्च एकदा आजचे सन्माननीय वक्ते आणि मंचावरील सर्व मान्यवरांचं शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो आणि माझ्या प्रास्ताविकाला पूर्णविराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या व्याख्यानामागची भूमिका आपण सविस्तरपणे विशद केलेली आहे. सन्माननीय व्याख्याते प्राध्यापक हेमंत टिळे सर या प्रसंगी आपल्यासोबत यथोचित संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी त्यांचा यथोचित परिचय करून देण्याची विनंती मी आमच्या मराठी विभागातील सहकारी डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय प्राध्यापक हेमंत टिळे सर यांचा यथोचित परिचय या प्रसंगी विद्यार्थ्यांना करून द्यावा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला वाणिज्य महाविद्यालय येवला येथे आज डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री हेमंत बाळासाहेब टिळे सर. सरांचे गाव करंजगाव आहे.
मराठा विद्याप्रसारक समाजाचे जनता विद्यालय कोनांबे येथे सर उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सरांचे शिक्षण MA हिंदी, MA इतिहास, M.Ed, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, कम्प्युटर टीचर डिप्लोमा झालेले आहे. सन 2008मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी NSSच्या माध्यमातून शिवाजी पार्क मुंबई येथे राज्यस्तरीय संचालनात सरांचा सहभाग आहे. सन 2009मध्ये राजस्थान येथे NSSच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा चेतना संमेलनात सायखेडा महाविद्यालयातून पुणे विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून सरांचा सहभाग आहे. 2009मध्ये हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या जीवनावर आधारित यज्ञ लघुपटात सरांनी भूमिका साकारलेली आहे. नंदनिकेतन शिक्षण संस्था करंजगाव या संस्थेत सर सचिव म्हणून कार्यरत आहेत. छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान गोदाकाठचे व्यवस्थापक म्हणून सर कार्यरत आहेत. आतापर्यंत 1500हून अधिक व्याख्याने सरांनी दिलेली आहे. ऐतिहासिक पुस्तके, कादंबरी वाचन, सामाजिक उपक्रमात सहभाग, शाळा महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्याने देणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे व तेथील इतिहास जाणून घेणे हे सरांचे छंद आहेत. सरांचा अधिकचा परिचय सरांच्या व्याख्यानातून होईलच. सरांचे मी पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. आता उपस्थितांमध्ये आणि आजच्या वक्त्यांमध्ये अधिकचा वेळ मी घेणार नाही. मी आता थेट प्राध्यापक हेमंत तिळे सरांना विनंती करतो की आपलं सविस्तर विवेचन इथं उपस्थितांसमोर आपण ठेवावं. आपण जोरदार टाळ्यांनी तिळे सरांचं स्वागत करू. धन्यवाद सर. आदरणीय धनगर सरांनी आपल्यासमोर पुणे विद्यापीठाचा जो उद्देश आहे, बैशाल शिक्षण मंडळ की जे 4 भिंतीच्या पलीकडचं शिक्षण आपल्याला देतं, त्याचा उद्देश आपल्यासमोर मांडलेलाच आहे. या प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक आणि इतिहासाची पूर्णतः जाण असणारे व्यक्तिमत्व आपले प्राचार्य आदरणीय डॉक्टर गमे सर, तसेच आपल्या बैशाल शिक्षण केंद्राचे केंद्र कार्यवाह आमचे मार्गदर्शक आदरणीय धनगर सर, आजचं सूत्रसंचालन करणारे प्राध्यापक रामप्रसाद वावळ सर, परिचय करणाऱ्या डॉक्टर स्वाती सोनवणे मॅडम, तसेच उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि या भारतभूमीवर प्रेम करणारे आपण सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो. खरं तर पुणे विद्यापीठ म्हटलं की नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असतं आणि विद्यार्थ्यांना या 4 भिंतीच्या बाहेरचं शिक्षण मिळावं त्या दृष्टिकोनातून ते नेहमी प्रयत्नशील असतं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना कसं देता येईल या दृष्टिकोनातूनच प्रत्येक वक्ता आपल्यासमोर येऊन त्यांचं मार्गदर्शन आपल्यासमोर करत असतं. या प्रसंगी उपस्थित आमचे साडूभाऊ आदरणीय प्रशांतजी मलिक युवा उद्योजक आहेत, त्यांचंही मी या प्रसंगी या ठिकाणी स्वागत करतो. आणि सर्वजण आता आपण किल्ले रायगडाला भेट देणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी विद्यार्थिनींची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात आहे सर. सर्व विद्यार्थिनींचेही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो. ही टाळी तुम्ही स्वतःसाठी वाजवली किंवा स्वतःसाठी पण टाळी वाजवली पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आपण नेहमी लोकांसाठी टाळ्या वाजवतो, समोरचा व्यक्ती कसा आहे काय घेणं देणं नसतं. शेजारचा टाळी वाजवतो म्हणून आपणही टाळी वाजवतो. तर असं होऊ नये. एक टाळी स्वतःसाठी असावी आणि म्हणून ती टाळी आपण सर्वांनी या ठिकाणी वाजवली. खरं तर सर्व मुलींचं या ठिकाणी मी विशेषतः असं अभिनंदन करेल, कारण आजकालची समाजामधली परिस्थिती फार वाईट झालेली आहे आणि या सर्व बाकीच्या गोष्टींना फाटा देत तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर, सोमवारची म्हणजे कालचीच एक गोष्ट आहे. सिन्नरला मी माझ्या मुलीला सोडायला आलो होतो मारुती मंदिरच्या समोर. तर त्या ठिकाणी 2 मुली, कॉलेजच्या मुली उभ्या होत्या, तोंड बांधलेली होती. त्याच्यामुळे त्यांची तोंड मला काही दिसली नाही, दिसायला कशा होत्या काय ते, पण त्यांचं मी जरा थोडं निरीक्षण करत होतो. त्यांच्या संशयास्पद हालचाली मला जाणवत होतात. बराच वेळ त्या ठिकाणी उभ्या होत्या. नंतर 2 मुलं आले, 2 मोटरसायकल घेऊन, मोठ्या मोठ्या त्या गाड्या. ते किती कमवतात याची काही मला माहिती नाही, पण मोठ्या गाड्या ते घेऊन आले. दिसायला आदरे केंद्रे बेंद्रे कशी तरी होते, ते अजिबात दिसायला व्यवस्थित नव्हते. या दोन्ही मुली त्या 2 जणांच्या 2 गाड्यांवरती बसल्या आणि सुसाट वेगाने निघून गेल्या. याच्यामध्ये आता कोणी कोणाला फसवलं हा वैयक्तिक विचार करण्याचा प्रश्न आहे. का नेहमी आपण आईवडिलांना फसवतो, आपल्या कॉलेजचं नाव सांगून त्या शिक्षकांना फसवतो, की स्वतःला फसवतो, हे फार महत्त्वाचं याचा विचार करणं. आणि म्हणून सुरुवातीलाच
कॉलेजला जाते सांगूनच कॉलेजमध्येच बसणाऱ्या सर्व मुलींचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो. ही जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. आता उपस्थितांपैकी एक माझा असा प्रश्न आहे की किती जणांनी रायगड किल्ला बघितलेला आहे? हा हात वरती करा. मोठा स्वाभिमानाची अभिमानाची गोष्ट आहे. बोट्यावर मोजणे इतके 6-7 जण आहे. आता हे बघितल्यानंतर मी निश्चित सांगेल की प्रत्येक जणाला रायगड किल्ला बघण्याची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माझ्यासोबत आता सर्वजण या किल्ल्याची सफर करणार आहोत. आवडेल सर्वांना? या किल्ल्याच्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी, सर्व महत्त्वाची ठिकाणं आणि त्या ठिकाणी घडलेला सर्व महत्त्वाचा इतिहास आपण या व्याख्यानामधून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच ज्या रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला, जिथून खऱ्या अर्थाने मराठी तख्ताला सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने मराठी मनाचा स्वाभिमान अभिमान ज्या किल्ल्यावरती सुरू झाला तो श्रीमान रायगड. या रायगड किल्ल्याची सचित्र माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि सर्वांचं या ठिकाणी मी निश्चितपणाने एक सांगेल की ज्या ज्या ठिकाणांना आपण भेटी देतोय, जे जे ठिकाणं आपण बघतोय त्याची सर्व माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कुठल्याही ठिकाणाला आपण भेट देतो, कुठल्याही किल्ल्यावर जातो, एखाद्या ऐतिहासिक स्थळावर आपण जातो, पण तिथला इतिहास जोपर्यंत आपल्याला माहिती होत नाही तोपर्यंत तिथल्या ठिकाणाला भेटी पण व्यर्थ होत असतात. आणि म्हणून कुठल्याही गड किल्ल्यावर गेलं, एखाद्या मुलाला विचारलं की काय बघितलं, काही नाही, पडलेल्या भिंती आहे, ढासळलेले दगड आहे आणि बस सगळं माती मुरुम त्या ठिकाणी पडलेलं आहे. आता जो दगडाच्या काळजाने त्या ठिकाणी जातो त्याला सगळं दगडच दिसणार आहे, पण जो खऱ्या अर्थाने माणसाच्या काळजानं जिवंतपणाने त्या ठिकाणी जाईल ती दगडंसुद्धा त्याच्याशी बोलल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे आणि म्हणून कोणत्याही ठिकाणाचा इतिहास आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. मी वरती म्हटलंय की राजांचा गड आणि गडांचा राजा दुर्गेश्वर रायगड. खऱ्या अर्थाने रायगड किल्ला का महत्त्वाचा आहे, का त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी राजधानी म्हणून तो निवडला, का त्याला इतकं महत्त्व दिलं, का त्याच किल्ल्यावरती राज्याभिषेक पार पडला, या सर्व गोष्टींची माहिती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मागच्या जानेवारीमध्येच आम्ही आमच्या शाळेची सहल रायगड किल्ल्यावर नेली होती. बऱ्याच जणांची इच्छा होती की आपण रोपवेने जावं, काही जण म्हणत होते की पायी चालत जावं, पण सहलीचे दिवस म्हटले की वेळ कमी असतो आणि त्या कमी वेळामध्ये जास्तीत जास्त बघायचं असतं आणि म्हणून विद्यार्थ्यांना आम्ही रोपवेने नेलं, पण परतीचा प्रवास मात्र उतरून केला का जेणेकरून गडाची खरी माहिती किंवा गड काय आहे हे आपल्याला समजावं. या दृष्टिकोनातनं त्या सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पायी त्या ठिकाणी घेऊन आलो. आणि खऱ्या अर्थाने गडाची जर मजा घ्यायची असेल तर ती पायी चढण्यामध्ये आहे. रोपवेने तुम्ही 10 सेकंदामध्ये वरती जातात, पण गड चढायचं म्हटलं की 3 तास रायगड किल्ला चढायला लागतो, 3 तास. आणि या दृष्टिकोनातनं खरा गड अनुभवायचा असेल तर पायी गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि म्हणून आपण हा किल्ला या ठिकाणी आता बघणार आहोत. एक मराठ्याचा पोर एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही साधी नाही झाली. ज्यावेळेस सभासद बखरीचा आधार आपण घेतो, सभासद बखरीचा अभ्यास करतो, कारण इतिहास खऱ्या अर्थाने आता या बखरींमधनं काही त्या गोष्टींमधनं आपल्या समोर येत आहे. आणि म्हणून या सर्व दृष्टिकोनातनं ही जी मूर्त आपण बघतोय, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बघतोय, हा पुतळा रायगडावर होळीचा माळा आहे, तो आपण पुढे बघणार आहोत. त्या होळीच्या माळावर हा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे. हा पुतळा अगोदर ज्या ठिकाणी सिंहासन आहे त्या ठिकाणी बसवण्यात आला, परंतु या पुतळ्याचं जर आपण बारीक निरीक्षण केलं तर या पुतळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या पायामध्ये मोजडी घातलेली आहे. आणि ज्यावेळेस राज्याभिषेक पार पडला त्यावेळेस महाराजांच्या पायामध्ये मोजडी नव्हती. आणि म्हणून ज्यावेळेस 1974ला इंदिरा गांधी स्वतः रायगडावर आल्या होत्या शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी, आणि त्यानंतर मग काही शिवप्रेमींनी अशी इच्छा व्यक्त केली का या ठिकाणी दुसरा पुतळा बसवण्यात यावा. आणि म्हणून हा पुतळा त्या ठिकाणी काढून हा होळीच्या माळावर बसवण्यात आला आणि सिंहासनाच्या जागेवर दुसरा पुतळा त्या ठिकाणी बसवण्यात आला होता. आता हे एक
अतिशय महत्त्वाचं चित्र आपल्या समोर आहे. पूर्ण रायगडाचं समोरच्या बाजूचं चित्र हे आपल्याला बघायला मिळतं. आता या ठिकाणून पायथ्यापासून हे चित्र घेतलेलं आहे आणि पायथ्यापासून जर वरती बघितलं तर एकही इमारत आपल्याला वरती दिसत नाही. कोणीही म्हणणार नाही की हा किल्ला आहे किंवा या किल्ल्यावर काही इमारती आहे का या ठिकाणी कोणी राजा राहतोय, असं अजिबात या ठिकाणून आपल्याला दिसणार नाही. आता हे इथून पायऱ्यांपासून आपण चढायला सुरुवात करतो. हे जे इकडे वरती दिसतंय ते टकमक टोक आहे. जर तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बघितलेली असेल तर त्याच्यामध्ये नेहमी या टोकाचा उल्लेख आलेला आहे. स्वराज्याची फंदफितुरी लाडीलबाडी करणाऱ्या लोकांना पोत्यामध्ये गुंडाळून त्या टोकावर घेऊन जायचे आणि तिथून खाली फेकून द्यायचे. आणि त्याच्या नशिबाने जर तो वाचला, एवढ्यावरनं फेकून वाचणं मुश्किल आहे, पण जरी वाचला तर खाली संपूर्ण अतिशय निर्भीड जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये जंगली श्वापदं होती, जंगली जनावरं होती आणि ती जनावरं रक्ताला चटावलेली असायची आणि त्या पोत्यामध्ये गुंडाळलेला एखादा खाली पडला की त्याला त्या ठिकाणी ती जनावरं संपून टाकायची. आणि म्हणून स्वराज्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान म्हणजे हे टकमक टोक होतं की फितुरांच्या मनामध्ये एक भीती असावी, एक धाक असावा. आणि म्हणून ते टोक आजही आपल्याला त्या ठिकाणी जर गेलं, आपण त्या टोकावर जर गेलो तर आजही ते टोक आपल्याला सांगतं की जरा मागे थांब. कारण तिथं एक जागा अशी आहे, त्या टोका थोडं पाठीमागे आपण एक पाऊल पुढं टाकलं की वारा प्रचंड वेगाने आपल्याला पाठीमागं लोटतो आणि तेच पाय मागं घेतलं की वारा एकदम शांत वाटतो. फक्त एक पावलाचा प्रश्न आहे आणि आजही ते आम्हाला हेच सांगतात की परत धोक्याचं ठिकाण आहे, इथून जरा मागे राहा. पण काही हौशे गौशे असतात, त्या ठिकाणी जाऊन सेल्फी वगैरे घेणं आणि मग पाय निसडून खाली पडणं, अशा अनेक दुर्दैवाने घटना त्या ठिकाणी घडत असतात. म्हणून कुठल्याही ठिकाणाला भेट देताना ही काळजीसुद्धा आपण घेणं गरजेचं आहे. आता इकडे 2 टोकं आपल्याला दिसत आहे वरतीच. त्या ठिकाणचं जे सर्वात वरचं टोक आहे त्याला हिरकणी बुरुज म्हणतात. तर ते हिरकणी नावाची गवळण, तुम्हाला ती गोष्ट माहिती आहे. मग तिला चोळी बांगडी देऊन महाराजांनी तिला सन्मानित केलं आणि ज्या ठिकाणून जर एखादी स्त्री खाली उतरू शकते तर उद्या एखादा शत्रूही चढून येऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी महाराजांनी बुरुज बांधला आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ही थोडी भौगोलिक माहिती. समुद्र सपाटीपासूनची उंची किती आणि 1400 ते 1500 पायऱ्या महादरवाजापर्यंत लागतात. फक्त पुढच्या पायऱ्यात ती गणती नाही आहे, पुढच्या पायऱ्या वेगळ्या आहे. फक्त महादरवाजापर्यंत जायला 1400 ते 1500 पायऱ्या आपल्याला बघाव्या लागतात किंवा त्याच्यावरनं जावं लागतं. आणि एकूण 300 इमारती महाराजांनी रायगड किल्ल्यावर बांधलेल्या होत्या आणि खालून जर आपण बघितलं तर आपल्याला काहीच दिसत नाही, एकही इमारत दिसत नाही अशी. आणि ते टकमक टोक बघा तिथून आणि हे खाली जंगल सर्व थोड्या वेगवेगळ्या व्ह्यूनी हे चित्र मी स्वतः काढलेले आहे आणि प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातनं. आणि हे सर्व आपल्या दरवाजासुद्धा दिसणार नाही कुठून एंट्री आहे गडाची किंवा वरती कुठून जायचं आहे, म्हणजे काहीही आपल्याला त्या समजतच नाही की इथं किल्ला आहे किंवा गड आहे. आता 1 मिनटं सर, इथं खाली नावं दिलेली आहे. एक रायगडची जीवनकथा नावाचं पुस्तक आहे. 1969ला त्याचं प्रकाशन, पहिली आवृत्ती निघाली होती. ते पुस्तक माझ्या हाती लागलं, मला जर अभ्यासाला ते मिळालं. त्या पुस्तकामध्ये ही सगळी नावं, रायगडाची जुनी नावं काय काय आहे, MPSC UPSCची परीक्षा जर तुम्ही देत असाल, भविष्यामध्ये देणार असाल तर ही जी जुनी नावं आहे फार महत्त्वाची आहे आणि वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तुम्हाला ही नावं विचारली जातात. रायरी, नंदादीप, जंबूद्वीप, तनस, राशीवटा, बदेनूर, रायगिरी, राजगिरी, भिवगड, रेड्डी, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर फार महत्त्वाचं आहे. रायगड आणि 1656ला रायगड नामांतरण झालं महाराजांनी घेतल्यानंतर. आणि नंतर मग जेव्हा संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मुघलांनी तो किल्ला जिंकून घेतला तेव्हा त्याला इस्लामगड नाव देण्यात आलं. नंतर पुन्हा ताराराणींच्या नेतृत्वामध्ये, राजाराम महाराजांच्या नेतृत्वामध्ये पुन्हा तो किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला आणि पुन्हा त्याचं जुनं नाव रायगड त्याला त्या ठिकाणी बहाल केलं गेलं. अशी ही जुनी नावं त्या पुस्तकामध्ये आपल्याला निश्चित बघायला मिळतील. आता हे सभासद बखरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं ज्यावेळेस शिवाजी महाराज प्रत्यक्ष स्वतः पहिल्यांदा रायगड किल्ला बघायला गेले होते आणि त्यावेळेस हिरोजी इंदुलकर जे स्वराज्याचे बांधकाम प्रमुख होते, सिव्हिल इंजिनियर त्या काळामधले, तर ते त्या ठिकाणी सोबत असताना महाराजांच्या तोंडामधनं निघालेले हे प्रत्यक्ष शब्द आहे. राजा खासा जाऊनी पाहता गड बहुत चखोट, चौथरपा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दीडगाव उंच पर्जन्य काळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखून बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा. दूरदृष्टी महाराजांची शिकली आपण पाहिजे. 1956ला महाराजांनी गड काबीज केला, जिंकला आणि 1664ला महाराजांचा राज्याभिषेक त्या ठिकाणी पार पडला.
74ला. आणि म्हणून मग बघा दूरदृष्टी किती होती की काय महाराजांना माहिती असेल की माझा राज्याभिषेक याच ठिकाणी पार पडणार आहे किंवा इथंच माझा राज्याभिषेक होणार आहे. पहिल्या क्षणी वाक्य आहे, तख्तास जागा हाच गड करावा, इथंच माझं तख्त निर्माण झालं पाहिजे. म्हणजे किती दूरदृष्टी असेल महाराजांची याचा विचार आपण निश्चित करणं गरजेचं आहे. आणि म्हणून महाराजांचं चरित्र का बघायचं आहे, का वाचायचं आहे, तर यासाठी बघायचं. आम्हाला दूरदृष्टी मिळाली पाहिजे, दूरचं आम्हाला दिसलं पाहिजे, उद्याचं आम्हाला समजलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं महाराजांचं चरित्र किंवा एका एका किल्ल्याचा जरी आपण अभ्यास केला, आता आपल्या सर्वांचं नशीब भाग्य आपण असं आहे की महाराष्ट्रातले 12 किल्ले, एक 11 महाराष्ट्रातले आणि एक कर्नाटकमधला, असे 12 किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये गेले. म्हणजे महाराजांची दूरदृष्टीसुद्धा काय, ते लोक आज येऊन इथला अभ्यास करतात गड किल्ल्यांचा आणि मग त्याच्यावर अभ्यास करून काय असेल, हे काय वापरलं असेल याचा संशोधन करून ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रबंध सादर करत आहे. हे खुबलढा बुरुज, इथून आपण चढायला सुरुवात केली की तिथं आपल्याला तो खुबलढा बुरुज लागतो. त्या बुरुजाला नाव दिलेलं आहे खुबलढा बुरुज. म्हणजे एखादा शत्रू जर गडावर येण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला अगोदर त्या बुरुजाशी लढा द्यायला लागायचा. तो असा वळणाचा आहे की त्या ठिकाणी कोणालाही कळणार नाही की कुठून आतमध्ये जाण्याची एंट्री आहे किंवा कुठं रस्ता आपल्याला सापडणार आहे. आणि म्हणूनच त्याला नाव दिलं आहे खुबलढा बुरुज. तो स्वतःच तो बुरुजच आधी शत्रूशी लढायचा, माणसं तर बाजूला आहे, तो बुरुजच आधी लढायचा आणि म्हणून त्याला नाव त्या ठिकाणी खुबलढा बुरुज दिलं. आणि इथून आपण पायऱ्या पायऱ्यांनी वरती जाऊन महादरवाजापर्यंत त्या ठिकाणी जात असतो. हे टकमक टोक आहे. आता खाली बघा ते अरण्य कसं आहे आणि वरून जर एखाद्याला खाली फेकलं तर जगणं मुश्किल आहे. म्हणजे इतकं निर्भीड अरण्यामधलं हे आपल्याला दिसून येतं. त्या महाराजांच्या वाक्यामध्ये एक वाक्य होतं बघा, धोंडा तासीव एकच आहे. हा संपूर्ण किल्ला एकाच दगडाचा आहे, एकाच दगडाचा संपूर्ण तो आहे. आणि इतर ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे त्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेला एकाही पर्वतरांगेला हा जोडलेला नाही आहे. हे याचं वैशिष्ट्य आहे, स्वतंत्र एकदम. कुठलीही पर्वतरांग याला अटॅच नाही किंवा टच नाही आहे, पूर्णपणे स्वतंत्र आहे. आणि म्हणूनच महाराजांची दूरदृष्टी होती का याच रायगड किल्ल्यावर आपलं तख्त झालं पाहिजे. ते तिकडचं टकमकटोक वेगवेगळ्या व्ह्यूने तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते घेतलेलं आहे. त्याची थोडीशी माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे. खाली सर्व जंगल, आजूबाजूचे त्या ठिकाणचे बरेचसे किल्ले रायगड किल्ल्यावरनं आपल्याला बघायला मिळतात. ते टकमकटोक आणि इकडं हिरकणी बुरुज, त्याची माहिती जर पुढे वेळ मिळाला तर आपण निश्चित त्या ठिकाणी ऐकू. हा महादरवाजा आहे. ज्यावेळेस आपण गडाच्या निम्म्यावरती जातो, चढून पायऱ्यांनी चढून जातो, त्यावेळेस या दरवाजाची माहिती आपल्याला मिळते किंवा हा दरवाजा बघायला मिळतो. रोपवेने जाणाऱ्याला येणाऱ्याला हे काहीच बघायला मिळणार नाही. तो फक्त वर जाणार, वरच्या इमारती बघणार आणि खाली निघून येणार. पण खऱ्या अर्थाने काय महाराजांचं नियोजन असेल, काय महाराजांची दूरदृष्टी असेल का त्यांनी अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी केलेली आहे. आता या दरवाजाची रचना जर तुम्ही केली तर तुमच्यासुद्धा लक्षात येणार नाही की याच्यामध्ये आतमध्ये जायचं कुठून, बाहेर कुठून निघायचं. इतकी विलक्षण रचना या किल्ल्याची आहे किंवा या दरवाजाची बनवलेली आहे. आता ह्या खालच्या पायऱ्यांनी वरती यायचं आणि वरती मिळून पुन्हा 90 अंशाच्या कोणाने पुढे जायचं आहे सरळ. आणि सरळ जाऊन पुढे आता समोर भिंत दिसते. कोणीही म्हणणार नाही की आता गडाची एंट्री इथून आहे. म्हणजे इतका गनिमी कावा गड बांधण्यासाठी सुद्धा महाराजांनी वापरलेला होता. का समोर गेलं ती भिंती पुन्हा 90 अंशाच्या कोणामध्ये पूर्ण फिरायचं आणि मग त्या बारीक रस्त्यानं वरती येऊन इथल्या वरच्या पायऱ्यांनी मग गडावर चढायचं. म्हणजे काय रचना असेल. याला गोमुखी दरवाजा म्हटलं जातं. गाईच्या मुखासारखा याचा आकार आहे म्हणून याला गोमुख दरवाजा म्हटलं जातं. आणि वरून जर आपण बघितलं तर अशा छोटे छोटे होल त्या दरवाजावरती केलेले असायचे. म्हणजे अचानक एखादा शत्रू जर आला तर त्याला त्या दरवाजावरती रोखून धरायचं आणि वरून मग शिशाचं पाणी असेल किंवा बाणांचा वर्षाव असेल तो त्या ठिकाणावरनं केला जायचा. तर त्याने जर वरती बघितलं तर काही त्याच्या लक्षात येणार नाही, कुठे कोण बसलेला आहे, कुठे कोण बसलेलं काही समजणार नाही. इतकी विलक्षण रचना या किल्ल्याची आपल्याला दिसून येते. त्या ठिकाणी आता आतमध्ये लाकडी दरवाजाही बसतो, तो आपण पुढे बघणार आहोत. पण समोर तटबंदी दिसते बघा, ती समोरची तटबंदी पूर्ण त्या डोंगराला त्या ठिकाणी तटबंदी बांधलेली आहे. आता एक आपल्याला महत्त्वाचं दिसेल, जर तुम्ही गडावर निम्म्यापर्यंत गेले तरी आपण निम्म थकून जातो. लक्षात घ्या, पूर्णपणे आपण इतका दम त्या ठिकाणी लागतो पायऱ्या चढून जायला. आणि त्या ठिकाणी एवढे खालून वरती दगड न्यायचे, इमारती कशा बांधल्या असतील, या सगळ्या गोष्टी आपल्या विचाराच्या पलीकडच्या आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी जर आपण भेटी दिल्या तर निश्चित या सगळ्यांची जाणीव, जिवंतपणा आपल्याला त्या ठिकाणी जाणून येतो. आणि म्हणूनच आपल्याला तो किल्ला बघायचा असेल तर तो पायऱ्या चढूनच जाणं इतकं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. हा तो दरवाजा आहे.
समोर 2 शिल्प आपल्याला दिसून येतात बघा. कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणाला भेट देत असताना या बारीक बारीक गोष्टींचं निरीक्षण आपल्याला करणं फार गरजेचं आहे, कारण त्या ठिकाणचं प्रत्येक शिल्प आपल्याला काही ना काही सांगत असतं. आता या ठिकाणी आपण बघितलं 2 बाजूला 2 शिल्प आहे आणि त्या शिल्पांच्या पायाजवळ काय चित्र दिसतंय? दिसतंय का तिथं काही तुम्हाला बारीक? शिल्पाच्या समोर उभं असलेलं काय दिसतंय? हत्ती दिसतोय का? हत्ती एकदम समोर बारीक. आणि ते जे शिल्प आहे ते शरभाचं शिल्प आहे. दक्षिण भारतामध्ये शरभ नावाचं एक अतिशय हिंस्र प्राणी, वाघापेक्षाही हिंस्र, त्याची दहशत इतकी का कोणीही त्याच्याजवळ जायला तयार होत नसं, इतकं हिंस्र प्राणी, भयानक प्राणी. आणि ते शरभाचं शिल्प त्या ठिकाणी कोरलंय आणि अतिशय बलाढ्य आवाढव्य असलेला हत्ती त्याच्या पायाजवळ दाखवलेला आहे. हे शिल्प आम्हाला काय सांगतंय? बारीक निरीक्षण जर केलं किंवा इतिहासाचा अभ्यास जर आम्हाला असेल तर निश्चित आमच्या लक्षात येईल ते शरभाचं शिल्पाचं प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. इतकी ताकद. आणि जो हत्ती दाखवलाय तो त्या काळातला तत्कालीन शहेनशाह, स्वतःला आलमगीर हिंद म्हणून घेणारा औरंगजेब, अशा शाया महाराजांनी आपल्या पायदळीत उडवलेल्या आहे. हे शिल्प आम्हाला त्या ठिकाणी सांगतंय, हा इतिहास आम्हाला सांगतंय. आणि खाली दोन्ही बाजूला 2 दिसतंय, कमळाची फुलं आपल्याला कोरलेली दिसून येतात. म्हणजे हे आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहे. आणि म्हणून ती शिल्प का या ठिकाणी लक्ष्मी आणि सरस्वती दोघी आनंदाने राहतात असं वैभव या किल्ल्यांवरती आपल्याला दिसून येतं. कुठल्याही ऐतिहासिक ठिकाणाला जुन्या काळामध्ये गावांना वेशी असायच्या बघा, आणि त्या वेशींवरती सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिल्प कोरलेले असायचे. म्हणजे त्या काळचा जो कोणी राजा असेल त्याचा पराक्रम काय आहे, त्याची शक्ती काय, त्याची ताकद काय, हे सगळं या शिल्पांद्वारे कोरलेलं असायचं. आणि म्हणून अशा प्रकारची रचना. आता या दरवाज्यातनं आपण एंट्री केली की समोर एकदम गडाची भिंत दिसते, पूर्ण तासीव कडा दिसतो. मग एंट्री कुठं आहे, जायचं कुठं आहे, काहीच कळत नाही आहे. आणि याची रचना अशी आहे, पूर्वीच्या काळामध्ये हत्तीने दरवाजे तोडले जायचे. जर एखादा गडाचा दरवाजा लावलेला असेल तर हत्ती येऊन स्वतःच्या धडकेने तो दरवाजा तोडायचा. पण या किल्ल्याची रचना अशी आहे, हत्तीला आता पुढे जाऊन धडक द्यायची म्हणजे कमीत कमी 4-5 पावलं मागे यावं लागणार, इतका अवजड प्राणी तो आहे. आणि हत्तीला जर धडक द्यायची मागे यावं लागेल, मागं जागाच नाही त्याला जायला. आणि जर मागे यायचा प्रयत्न हत्तीने केला तर तो थेट दरीमध्ये जाणार आहे. म्हणजे काय दूरदृष्टी असेल महाराजांची बांधण्याची सुद्धा आणि तो किल्ला उभा करण्याची सुद्धा. आणि म्हणून या दृष्टिकोनातून या किल्ल्याचं महत्त्व सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाचं होतं. नेक्स्ट. आता हे लाकडी दरवाजे मी तुम्हाला सांगितलं, तो दरवाजा त्या ठिकाणी आहे. आणि इथला जो आधीचा आपण भाग बघितला तो इथला होता. इथनं पायावरून वरती यायचं आणि इथून वरती जाऊन मग पुढे जायचं आणि त्या ठिकाणी तो लाकडी दरवाजा बसवण्यात आला. आणि मग इथून आतमध्ये जाऊन मग इकडनं बाहेरून या पायऱ्या चढून मग इकडनं गडावर जायला रस्ता आहे. म्हणजे काय विलक्षण रचना आहे. एखादं घोडं जरी न्यायचं म्हटलं त्याला वळणावळणाने ते खाली पडून जाईल, इतकं विलक्षण रस्ता त्या ठिकाणचा आहे. माणसांना चालणं अवघड आहे, जनावरांना येणं तर अजून मुश्किल आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं या किल्ल्याची रचना अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाची आहे. हा नाना दरवाजा आहे. आपण रायगडावर पायथ्याला गेल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर 2 मार्ग या गडावर जायला आहे. एक तो मुख्य दरवाजा खुबलढा बुरुजापासनं आणि हा एक नाना दरवाजा. आता ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस 2 इंग्रजी वकील त्या चित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात बघा. 2 इंग्रजी वकील, लाल टोपी घातलेली, लाल कपडे घातलेले, ते 2 इंग्रजी वकील. त्यापैकी एक जो होता हेनरी ऑक्झिंडन, हा हेनरी ऑक्झिंडन या दरवाजाने किल्ल्यावरती गेलेला होता. आता या किल्ल्याची जी अवस्था आहे आता इथं आपल्याला दिसते, पण आता आहे तसं बांधण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आता जर तुम्ही एवढ्यामध्ये किल्ल्यावर गेले असाल तर तुम्हाला निश्चित हे दिसून येईल. आणि हे जाताना जर तुम्ही तिकून गेलात तर येताना या दरवाजाने येऊ शकतात. एकाच मार्गाने येतं, फक्त थोडंसं निम्म्यापासनं महादरवाजापासून खाली उतरलं का एक बाजूला एक रस्ता येतो आणि तिथून या दरवाज्यातून यायला आपल्याला एंट्री आहे. आता तिथं खूप छान प्रकारे काम चालू आहे, पायऱ्यांचं काम चालू आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आणि आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. अनेक सरपटणारे प्राणी पण आपल्याला जाता जाता भेटतात. त्यांचं दर्शन घेऊन त्यांना काही न करता आपण सुरक्षितपणे वरती जाणं गरजेचं असतं, कारण ते जंगली प्राणी असतात आणि त्यांच्या जास्त नादाला लागणं चुकीचं असतं. आणि म्हणून ती काळजी आपण घेणं गरजेचं आहे. हा वाघ दरवाजा आहे. हा 3रा दरवाजा गडाचा. आपण बघा कुठल्याही एखाद्या मोठ्या सिनेमाघरामध्ये गेलो किंवा एखाद्या मोठ्या बसमध्ये गेलो त्याला इमर्जन्सी एक्झिट असते. प्रत्येकाने जर बारीक निरीक्षण गाड्यांचं निरीक्षण केलं असलं, आपण या लालपरीमध्ये जातो तिला सुद्धा शेवटच्या ठिकाणी इमर्जन्सी एक्झिट असते. आता इमर्जन्सी एक्झिट म्हणजे काय,
जर आपत्कालीन एखादी परिस्थिती निर्माण झाली तर त्या दरवाजामधनं आपण बाहेर पडू शकतो, बरोबर ना? हाच अर्थ आहे ना त्याचा, इमर्जन्सी एक्झिटचा. तसं ही इमर्जन्सी एक्झिट आहे या रायगड किल्ल्याची. आणि त्या काळामध्ये बांधत असताना फक्त हिरोजी इंदुलकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाच हे माहिती होतं. बाकी गडावरच्या कोणालाही या दरवाजाची माहिती नव्हती. विचार करा. आणि ज्या वेळेस आता या गडाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांना कधी झालाच नाही, त्यांना ती गरजच पडली नाही. पण ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांना अटक झाली 1689ला, औरंगजेबाने कपटाने त्यांना पकडलं आणि पकडल्यानंतर सगळं राजकुटुंब गडावरती होतं. आता मुघलांचं सैन्य रायगडाच्या दिशेने निघालं, रायगड काबीज करायचा आहे. आता त्या ठिकाणी सगळे राजघराणं त्या ठिकाणी आहे, राजश्रिया त्या ठिकाणी आहे, राजाराम महाराज त्या ठिकाणी आहे. आता त्यांना त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी हलवणं गरजेचं होतं आणि शत्रूने वेढा घातलेला होता. अशा परिस्थितीमध्ये राजाराम महाराजांना सुखरूपपणे बाहेर काढायचं होतं, म्हणून या दरवाजाचा वापर झाला आहे. आता इथनं खाली पायऱ्या नाही आहे, या गडाच्या या बुरुजाला दोरखंड बांधायचे, त्या दोरखंडाने माणसाला खाली उतरवायचं. इतकी भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जायचं म्हटलं तर 2 दिवस आपल्याला रायगड बघण्यासाठी लागतील. या ठिकाणी खाली उतरायचं, भवानी टोकापासून पुढं आलं की तिथनं खाली उतरल्यानंतर या दरवाजापर्यंत आपण पोहोचतो. आणि मग राजाराम महाराजांना सुरक्षितपणे महाराणी येसूबाईंनी, आता शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज छत्रपती झाले आणि संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांनी याच्याबद्दल माहिती दिली होती आणि ही माहिती संभाजी राजांनी येसूबाईंना सांगितलेली होती. आणि म्हणून येसूबाई साहेबांनी राजाराम महाराजांना सुरक्षितपणे या दरवाज्यातनं बाहेर काढलेलं होतं. आणि मग इथून निघून ते पन्हाळ्याला गेले आणि पन्हाळ्यावरनं मग जिंजीला गेले. मग अशा प्रकारे स्वराज्याचे छत्रपती वाचवण्यामध्ये या दरवाजाचा फार मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून हा दरवाजा बघणं अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. हे वरती गेल्यानंतर गंगासागर तलावाच्या पुढून गेल्यानंतर आपल्याला हे 2 बुरुज लागतात. याला विजयस्तंभ म्हटलं जातं. हे त्या काळामध्ये 5 मजली विजयस्तंभ होते. 5 मध्ये दोन्ही जे स्तंभ होते 5 मजली होते. पण नंतर आक्रमणानंतर ते पडले झडले, त्याची अशी दुरवस्था आपल्याला दिसून येते. परंतु आजही छत्रपती शिवाजी महाराजांनी जे जे विजय संपादित केले असेल त्या विजयाचं साक्षीदार हे 2ही स्तंभ आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर निश्चितपणे त्याची प्रचिती आपल्याला येते. आणि यावरती महाराजांनी जर एखादा गडकिल्ला काबीज केला किंवा एखादा सण उत्सव स्वराज्यामध्ये साजरा होत असला तर या बुरुजांवरती भगवा ध्वज लावला जायचा आणि त्या ठिकाणी नगारे वाजवले जायचे. अशा प्रकारचं साक्ष देणारा हे 2ही विजयस्तंभ आपल्याला गडावर गेल्यानंतर बघायला मिळतात. हा पालखी दरवाजा आहे. वरती मी जे स्तंभ दाखवले त्याच्या बाजूने त्या ठिकाणी काही लोक उभे आहेत, तिथून जो वरती जाणारा रस्ता आहे तो हा पालखी दरवाजा आहे. आता राजघराण्यामधली जी महत्त्वाची व्यक्ती होती, छत्रपती शिवाजी महाराज असेल, राजमाता जिजाऊसाहेब असेल किंवा महत्त्वाचे मंत्री असतील, तर या मंत्र्यांना पालखीचा मान असायचा. त्यांना पालखीमधनंच खालीवर नेलं जात असायचं. आणि म्हणून ज्या ठिकाणावरनं पालखी खाली यायची त्या ठिकाणाला हा पालखी दरवाजा असं म्हटलं जातं. आणि इथून वरती आपण बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करत असतो. कोणत्याही गडाला बालेकिल्ला असतो, जे महत्त्वाचं ठिकाण असतं. आणि मग या पायऱ्यांनी आपण वरती चढून गेलं का एकदम राणी वशाच्या शेजारी असणाऱ्या बालेकिल्ल्यावर आपण त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. हा मेना दरवाजा आहे. हा आपण पालखी दरवाजा आधी बघितला. जे राजघराण्यातले प्रमुख व्यक्ती असायचे त्यांच्यासाठी पालखी असायची आणि राजघराण्यातल्या ज्या स्त्रिया असायच्या, महाराणी असायच्या, त्यांच्यासाठी मेना असायचा जुन्या काळामध्ये. आणि त्या मेन्याने प्रवास या दरवाज्यातनं व्हायचा आणि म्हणून याला मेना दरवाजा असं नाव पडलेलं आहे. हा रोपवे 10 सेकंदात आपण याने वरती जातो आणि खाली वर कधी काय दुर्दैवी एखादी घटना घडली तर खाली येऊन आपण कायमचं वर पण जाऊ शकतो. आणि म्हणून जास्तीत जास्त वापर पायऱ्यांचा केलेला कधी बरा असतो, बरोबर ना? आता कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि वरती गेलं तर खाली बघायचं फक्त, पूर्ण नजर काय होईल आपलं काही सांगता येत नाही. आणि ज्याला हृदयाची बिमारी असेल त्याने तर जाऊच नाही त्या मार्गाने. त्याने सरळ आपल्या पायऱ्यांनी 10 तास का लागणं वरती जायला, बसत बसत आरामशीर त्याने जायचं. हा रोपवे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता फार वाढत आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं सुद्धा हे रोपवे आता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. हा गंगासागर तलाव आहे. ते समोर विजयस्तंभ दिसतात, त्याचं प्रतिबिंब याच्यामध्ये नेहमी पडत असतं. हा गंगासागर तलाव 1974ला, तुम्ही नव्हतो मी नव्हतो, 1974ला महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ पडला होता. आणि त्या दुष्काळामध्ये रायगडच्या आसपासच्या 32 गावांना पाणी पुरवठा करण्याचं काम या तलावाने केलं होतं. आणि म्हणून त्याचं आजही त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी दिसतं, 12ही महिने पाणी असतं. एवढा वरती किल्ला आहे
विचार करा. आणि त्याच्यावरती पाणी, आणि आपण खाली 10 परत जरी विहीर खोदली तरी पाणी लागत नाही. म्हणजे महाराजांची दूरदृष्टीसुद्धा आपण बघायचं म्हटलं तर हे सुद्धा त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस महाराजांचा राज्याभिषेक झाला 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी आणलं गेलं होतं, आणि त्या समुद्रांचं पाणी महाराजांच्या अंगावरती त्या ठिकाणी टाकलं गेलं. महाराजांना जलाभिषेक करण्यात आला आणि उरलेलं सर्व पाणी नंतर या गंगासागर तलावामध्ये टाकण्यात आलेलं होतं. आजही ती साक्ष आपल्याला तिथे गेल्यानंतर निश्चितपणे जाणवते. आणि म्हणूनच या ठिकाणी जे खोदलं गेलं आणि याच्यामधनंच निघणाऱ्या दगडांचा वापर महाराजांनी किल्ला बांधण्यासाठी सुद्धा केला. म्हणजे विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. जिथून निघतंय त्याचाच वापर त्याच्यासाठी करायचा. आणि कारण एवढे मोठे मोठे दगड वरती आणणं फार मुश्किल आहे. आजही त्या ठिकाणी गडाचं बांधकामाचं काम चालू आहे. पूर्वी जसं होतं तसं बांधकाम चालू आहे. आणि अनेक गाढवं आज त्या ठिकाणी काम करत आहे. विचार करा, 4 पायाची गाढवं त्या ठिकाणी काम करतात आणि 2 पायाची गाढवं जाऊन तिथं सगळं सत्यानाश करून येतात. म्हणजे कोणती गाढवं महत्त्वाची आहे. आम्ही ज्यावेळेस मुलांची सहल नेली त्यावेळेस वरून आम्ही आता रोपवेने गेलो, येताना मात्र उतरून आलो. आमच्या सगळ्या मुलांनी गोण्या घरून आणलेल्या होत्या आणि गोण्या तिथून सुरुवातीपासून तर खाली येईपर्यंत आमच्या पोरांनी 50-60 गोण्या प्लास्टिकच्या बॉटल जमा केल्या. मग कोणती गाढवं खरी कामाची याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. खाली त्या गाढवाच्या मालकाने त्यांना ती माती भरून द्यायची आणि त्या गाढवाला रस्ता दाखवून द्यायचा. ते गाढव थेट ज्या ठिकाणी काम चालू त्या ठिकाणी ते जायचं आणि पुन्हा तिकडनं रिकामं केलं तर त्या गाढवाला खाली काढून द्यायचं. ते त्याच्यानी निघून यायचं. म्हणजे खरे इमानदार कोण याचा विचारसुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. आपण एक पाण्याची भरलेली बॉटल वरती घेऊन जातो पण रिकामी बॉटल मात्र आम्हाला खाली आणायला जड होऊन जाते. म्हणून याचासुद्धा विचार आपल्याला करणं फार गरजेचं आहे. हे प्रधानांचे वाडे किंवा पेशव्यांचे वाडे त्या ठिकाणी आहे. जे अष्टप्रधान मंडळ महाराजांचं होतं. राज्याभिषेकाच्या वेळी 8 मंत्र्यांचं मंडळ महाराजांनी नेमणूक केलं होतं. त्या मंत्र्यांच्या राहण्यासाठीचा हा सगळा वाडा होता त्या ठिकाणी. आता पूर्ण त्याच्या भिंती वगैरे सगळ्या पडलेल्या आहे, परंतु बाजूला असलेल्या दगडी बांधकाम केलेल्या भिंती आजही त्या इतिहासाची साक्ष आपल्याला त्या ठिकाणी देतात. हे धान्याचं कोठार आहे. या ठिकाणी थोडंसं नाव पुसटसं दिसतंय. 2 लोखंडी जाळ्या तुम्हाला दिसून येतात. मध्ये थोडीशी भेग आहे ती आपल्याला दिसून येते. या ठिकाणी महाराजांचं धान्य साठवण्याचं ठिकाण होतं. यदा कदाचित जर गडाला वेढा पडला 6 महिने 7 महिने 8 महिने वर्षही शत्रू सैन्याचा वेढा गडाला असू शकतो. महाराज ज्यावेळेस पन्हाळ्याला अडकलेले होते 6 महिने वेढा होता सिद्धीजोहरचा. 6 महिने विचार करा. आणि त्या 6 महिन्यामध्ये गडावरच्या सगळ्या लोकांना धान्याचा पुरवठा पुरला पाहिजे, उरलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं हे धान्याचं कोठार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि हे धान्य वरून खाली टाकलं जायचं, खाली काढण्यासाठी जागा असायची. आजही त्या ठिकाणी गेलं तुम्हाला हे सगळं दिसून येतं. आता या जाळ्या टाकण्यात आल्या. बरेच लोक त्या ठिकाणी डोकवायला जायचे, बरेच खाली पडायचे, कोणाचे मोबाईल पडायचे, कोणाचे पैसे पडायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी काळजी म्हणून ते लोखंडी बॅरिकेड त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. हे राजभवन आहे. राणीवासाच्या अगदी समोरचा जो दिसतोय तो मेना दरवाजा आहे. आणि त्या मेना दरवाजाच्या गेटच्या अगदी समोर आपल्याला एक थोडासा उंचवट्याचा भाग दिसतो बघा इथं. म्हणजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राहण्याचा वाडा होता स्वतःचा. आणि त्याच ठिकाणी महाराजांनी आपला शेवटचा देह ठेवलेला आहे. 3 एप्रिल 1680 हा तो काळा दिवस महाराष्ट्रातला का ज्या ठिकाणी महाराजांनी आपला देह ठेवला. ती ही जागा आहे अत्यंत पवित्र. इथली माती कपड्याला लावल्याशिवाय तिथं जाण्याचं भाग्य आपल्या पदरी पडत नाही. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचं समोर राणीवसा आहे. त्या ठिकाणी 6 राण्यांचे महाल त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे. आता संशोधन त्याच्यावर वेगवेगळं चालू आहे. नेमकी राणीवसाच होता की अजून काही आहे, त्याचं बांधकाम कधी झालेलं आहे, काय झालं आहे. आतलं बांधकाम नंतर केलेलं आहे, पण समोर जी दगड भिंत दिसते ती महाराजांच्या काळामधलीच आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा संधी आहे इतिहास नव्याने पुढे आणण्याची. आपण सुद्धा प्रयत्न करून वेगवेगळं संशोधन करून हा खरा इतिहास आपण सुद्धा समोर आणू शकतात. आणि म्हणून हे राजभवन ज्या ठिकाणी महाराजांचा 2 मजली शिस्याचा आणि सागाचा वाडा होता. परंतु इंग्रजांनी ज्यावेळी त्याच्यावर हमला केला, रायगडाच्या समोरच्या बाजूला एक पोटल्या नावाचा डोंगर आहे. त्या डोंगरावर इंग्रजांनी तोफा चढवल्या आणि तिथून तोफांचा मारा केला. आणि तब्बल 40 दिवस रायगड किल्ला जळत होता. 40 दिवस. आणि म्हणून त्याच्यामध्ये महत्त्वाची जी कागदपत्रं होती ती सगळी जळून नेस्तनाबूत झाली. जी महत्त्वाची काही कागदपत्रे होती ती इंग्रज लोक सोबत घेऊन गेले. आणि म्हणून आज आपल्याला त्यांच्याकडं मागावं लागतं. आमची ही वस्तू तुमच्याकडे आली, आम्हाला द्या. मग मान सन्मान सगळं त्यांना त्यांचं देऊन ती आपली वस्तू आपल्याकडे घेऊन यायला लागते. आणि तिचं कितीतरी मूल्य आपल्याला चुकवावं लागतं.
हे सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणून जे आपलं आहे ते आज आपण जपणं गरजेचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हा इतिहास आपल्याला जपणं, पुढच्या पिढीपर्यंत नेणंसुद्धा फार महत्त्वाचं आहे. हा समोरचा पालखी दरवाजा, तिथून आतमध्ये आलं की हे राणीवसा लागतो आणि समोर बाले किल्ला आहे. समोर महाराजांचा राजवाडा असेल किंवा राजभवन असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. हा होळीचा माळ, जे तुम्हाला मी सुरुवातीला पुतळा दाखवला महाराजांचा, तो पुतळा समोर त्या छत्रीखाली ठेवण्यात आलेला आहे. आणि वरती जो दिसतोय तो नगारखाना, त्याची माहिती मी तुम्हाला पुढे देतोय. हा होळीचा माळा या ठिकाणी त्या काळामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जायचा आणि म्हणून याला होळीचा माळ म्हटलं जातं. आता महाराजांनी खेळ खेळला जायचा. अनेक लोक गडावर आलेले असायचे आणि जो कोणी पेटतं नारळ या होळीमधनं बाहेर काढेल त्याला मानाचा फेटा आणि सोन्याचं कडं बक्षीस दिलं जायचं. आणि अशानंच या ठिकाणी लोक जमायचे आणि एक एक शूरवीर मावळा शिवाजी महाराजांना भेटायचा. राजमाता जिजाऊसाहेब सोबत असायच्या आणि अनेक मातब्बर जीवाला जीव देणारी माणसं अशाच सण उत्सवांमधनं महाराजांना भेटत गेली. आणि म्हणूनच या ठिकाणाचं सुद्धा महत्त्व अतिशय आपल्याला महत्त्वाचं आहे. ही समोर दिसते बाजारपेठ आहे आणि इकडं ही हत्तीशाळा आहे. आता महाराजांकडे 2 हत्ती होती राज्याभिषेकाच्या वेळेस. ते कसे आणले, काय आणले ते मी तुम्हाला थोडेसे पुढे सांगेल. आता हा जो दिसतो इकडं, हा हत्ती तलाव आहे. म्हणजे हत्तींना स्नानासाठी त्या ठिकाणी त्या तलावाचा वापर केला जायचा. असे अनेक तलावं महाराजांनी किल्ल्यावरती बांधलेले होते. आणि तिकडं जे समोर दिसतंय ते टकमक टोक आहे. ही बाजारपेठ आहे. एका बाजूला 22 आणि दुसऱ्या बाजूला 22 अशी 44 दुकानं त्या बाजारपेठेमध्ये होती. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणीच सर्व व्यवहार या बाजारपेठेच्या माध्यमातून गडावर चालत असायचा. ही बाजारपेठ आधी आपण बघितलं तर ही बाजारपेठ आहे. एकूण 22 अशी 44 दुकानं या बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येतं. म्हणजे होळीच्या माळावरून आपण सरळ पुढं आलो की इकडं पुढे जाऊन मग जगदीश्वर मंदिराकडं आणि शिवाजी महाराजांच्या समाधीकडं आपण जात असतो. आणि म्हणून त्या काळामधली ही सुद्धा महत्त्वाची आहे. हे नागाचं चित्र आपल्याला दिसतंय. साधारणतः होळीच्या माळावरून येत असताना डाव्या बाजूची जी दुकानं आहे त्या दुकानापासून साधारणतः 7व्या दुकानाला हे नागाचं शिल्प आपल्याला दिसून येतं. जर गडावर गेले, हे बघितलंय का गेलेल्यांपैकी कोणी? 6-7 जण जे गेलेले होते, हातवरती केला होता, हे बघितलंय का? किल्ल्यावरचंच आहे. मी काही माझं मनाचं काही दाखवत नाही किंवा दुसरं कुठलं काही दाखवत नाही. तुम्ही म्हणा हे तर काही बघितलंच नाही, हे नव्हतंच, हे गडावरचं नाहीच आहे. हां, तर आता गेल्यानंतर अवश्य बघायचं. बाजारपेठेमध्ये एंट्री केली का या बाजूला 7व्या दुकानाजवळ गेलं की हे नागाचं शिल्प आपल्याला दिसून येतं. नागप्पा शेट्टी नावाचा एक दक्षिण भारतातला व्यापारी होता आणि त्या व्यापाऱ्याने ही बाजारपेठ चालवायला घेतलेली होती आणि महाराजांना विनंती केली की म्हणे महाराज, आता ही बाजारपेठ मी चालवतो, या बाजारपेठेला माझं नाव देण्याची परवानगी द्या. ही परवानगी महाराजांकडे त्यांनी मागितली. आता महाराज म्हटले, मी अनेक किल्ले घेतले, अनेक बांधले, एकाही किल्ल्याला माझं नाव दिलं नाही. मग तू कोण लागून चाललात या बाजारपेठेला तुझं नाव द्यायचं? तो एवढा युक्तिवाद होता की म्हणे नाही महाराज, माझं नाव ना, तर निदान मला काहीतरी शिल्प कोरायची परवानगी द्या. ठीक आहे म्हणे, तुला काय कोर ते कोर. तर त्याने हे नागाचं शिल्प त्या दगडावरची कोरून ठेवलेलं आहे. म्हणजे आजही त्याची आठवण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे त्याच पद्धतीनं वरती ते चित्र आहे, खाली बाजारपेठेचं चित्र आहे. 22 44 दुकानं. गेले कधी तर अवश्य मोजून या. धनगर सरांकडं, प्राचार्य सरांकडं माझा नंबर आहे, अवश्य मला कॉल करा. सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नाही आहे, तुम्ही खोटं बोलले, हां, असं तुम्ही निश्चित मला विचारू शकता. हे हिरकणी देवीचं मंदिर आहे. गडावर आपण गेल्यानंतर पायऱ्या चढून वरती गेलं की थोडं उजव्या बाजूला वळालं तर हे हिरकणी मातेचं मंदिर लागतं. लोकमान्य टिळकांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे असं काही कागदपत्रांमधून माझ्या निदर्शनास आलं. का हा जो सगळा तो चौक होता, हे मंदिर पूर्ण तोडलेलं होतं. आणि ज्यावेळेस रायगड स्मारक मंडळ स्वतः लोकमान्य टिळक सांभाळत होते त्यावेळेस त्यांनी स्वखर्चाने आणि काही देणगींमधनं त्या ठिकाणी येऊन याचं पुन्हा जीर्णोद्धार करायचं काम केलेलं आहे. ही मूर्त जर आपण बघितली तर अतिशय विलक्षण प्रसन्न मुद्रेमधली ही मूर्त वाटते. म्हणजे तिथं गेल्यानंतर जर समोर त्या चौकामध्ये आपण बसलं, जरा वेळ ध्यानस्थ बसलं की सगळा थकवा दूर निघून जातो. म्हणजे इतकी प्रेरणादायी किंवा इतकी प्रेमळ मूर्ती ती शिरकाई मातेची आपल्याला दिसून येते. जुन्या काळामध्ये शिर्क्यांचं वास्तव्य होतं, जे संभाजी महाराजांचं सासर आहे रत्नागिरीमधलं संगमेश्वर. हां, तर त्या ठिकाणी जे शिर्के तिथं राहायचे त्यांचं हे कुलदैवत होतं शिरकाई माता. तर ही निशाणी आपल्याला आजही त्या ठिकाणी बघायला मिळते. हा नगारखाना आहे. आपण जो होळीच्या माळावरनं बघितला तर हा नगारखाना, याच्याही दोन्ही बाजूला 2 शिल्प आपल्याला दिसून येतात बघा.
थोड्या पुढच्या स्लाईडमध्ये तुम्हाला मी दाखवल पूर्ण ते. तर हे जे शिल्प आहे दोन्ही बाजूला आणि खाली 2 कमळाची फुलं आहे, या नगारखान्यातनंच महाराज राज्याभिषेकाच्या वेळीस आपल्या सिंहासनाकडे चालत गेले होते. आणि याचं वैशिष्ट्य आजही आहे. जर तुम्ही या नगारखान्यामध्ये उभी राहून बारीक चुटकी वाजवली तर या चुटकीचा आवाज आजही सिंहासनावर ऐकायला जातो. विचार करा, कमीत कमी 100-125 फुटाचं अंतर असेल सिंहासन ते नगारखाना. आणि कितीही बारीक बोला, त्या बारीक फक्त शांतता ठिकाणी पाहिजे. त्या शांततेमध्ये तुम्ही या नगारखान्याखाली उभं राहायचं आणि एकच चुटकी वाजवा किंवा बारीक एकमेकांशी बोला, तरी तो आवाज त्या सिंहासनाजवळ ऐकायला जातो. म्हणजे काय रचना असेल, हिरोजी इंदुलकरांनी काय अद्भुत रचना केली असेल. आणि त्यावेळेस ज्यावेळेस महाराज सिंहासनावर बसलेले असायचे आणि कोणीतरी आपलं गाऱ्यानं घेऊन आलेलं असेल गडावर, आणि मग तो या ठिकाणी उभा राहून बोलेल की आता महाराजांकडे फार गर्दी आहे, आपल्याला जायला वेळ मिळेल का नाही, महाराज आपलं ऐकून घेतील का नाही, ही कुजबूज त्या ठिकाणी चालायची. ती कुजबूज महाराजांच्या कानापर्यंत पोहोचायची आणि महाराज लगेच आदेश द्यायचे की तिथं जे 2 शेतकरी आले त्यांना इकडे घेऊन या. काय रचना असेल. आजही, त्यावेळेस तर काही माईक सिस्टीम नव्हती, लाईट नव्हती, बरोबर ना. तर त्या काळातली इकोसिस्टीम आजही आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणूनच या किल्ल्याचा अभ्यास त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आहे. आता हे जे शिल्प आहे बघा, जवळून फोटो हा घेतलेला आहे. आता तिथं एकच हत्ती होता, इथं किती हत्ती दिसत आहे अजून निरीक्षण करा बारीक जरा. किती हत्ती आहे? 4 पायांखाली 4 हत्ती दिसत आहे, ते ठळक आहे. हां, आणि 5वा हत्ती कुठे आहे? वरती कुठं? शेपटीमध्ये गुंडाळलेला दिसतोय का? बारीक, थोडं बारीक बघा, मी काही खोटं सांगत नाही, जाऊन बघून या रायगडावर. हां, दिसतोय का शेपटीमध्ये गुंडाळलेला? हां, असे 5 हत्ती त्या काळामधल्या 5 शाया होत्या. हां, त्या शायांची नावं तुम्हाला माहिती, मी काही वेगळ्यांना सांगत नाही. अशा 5ही शायांना पायदळी तुडवून महाराजांनी या रायगडावर आपलं तख्त निर्माण केलं. हा धाक होता महाराजांचा, ही ताकद होती महाराजांची. आणि म्हणूनच हा किल्ला तख्तास जागा करावा हे का म्हटलं महाराजांनी. आणि हिरोजी इंदुलकरांनी काय दृष्टिकोनात नाही बांधला असेल. ज्यावेळेस गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस महाराज दुसऱ्या मोहिमेवर होते. आणि मोहिमेवर आल्यानंतर हे सगळं महाराजांनी बघितलं तर अचंबित होऊन गेले. हिरोजी इंदुलकरांनी स्वतःचा राहण्याचा वाडा विकला होता, जमीन विकली होती, आणि त्या पैशातनं सगळं उरलेलं बांधकाम हिरोजी इंदुलकरांनी पूर्ण केलेलं होतं. म्हणजे काय निष्ठा असेल. आजकाल एखादा ठेकेदार असतो, त्याला पैसे भेटून जातात, रस्ता बांधतो, पूल बांधतो, आणि उद्घाटनाला मंत्री येणार तर आधीच कोसळून पडतो. अशी अवस्था आजची आहे. म्हणजे आजचे ठेकेदार डांबर खातात, सिमेंट खातात, नको नको त्या गोष्टी खातात, बरोबर ना. आणि म्हणून ते सगळं लगेच पडून जातं. आजही 400 वर्ष होत आले, आजही उभा आहे. आपल्या सर्वांना त्या प्रामाणिकपणाची, त्या निष्ठेची साक्ष देतोय. आणि म्हणून महाराजांकडनं या गोष्टी शिकणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून हे शरभाचं शिल्प आणि त्या पायांखाली असलेले सगळे हत्ती महाराजांच्या ताकदीची प्रचिती निश्चित आम्हाला देतात. आता हा सुख सोहळा ज्याने बघितला नसेल, ज्याने त्याचा अनुभव घेतला नसेल, त्याने अवश्य तो घेतला पाहिजे. 6 जून 1674ला महाराजांचा राज्याभिषेक पार पडला रायगड किल्ल्यावरती. आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा, आत्ताच्या काळामध्ये सुद्धा हा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी मोठ्या दिमाखामध्ये पार पडत असतो, साजरा होत असतो. आणि हा सगळा नयनरम्य दृश्य, ह्या नयनरम्य सोहळा जो सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला, औरंगजेबाच्या काळजाला सुद्धा धडकी बसवणारा हा इतकाच मोठा सोहळा त्या काळामध्ये झाला. आणि खऱ्या अर्थाने कष्टकऱ्यांना, कामकऱ्यांना, वारकऱ्यांना, धारकऱ्यांना आपला स्वतःच्या मालकीचा राजा मिळाला. एक स्वातंत्र्य सार्वभौम स्वराज्य निर्माण झालं आणि महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी पार पडला. आता इथून समोरून येत असताना, आता इथं जी एंट्री महाराजांची आपण बघतोय त्याच्या थोडंसं पाठीमागच्या बाजूला इथे थोडंसं तुम्हाला दिसतंय बघा, इथं एक सिमेंटचं बांधलेलं आहे. त्या काळामध्ये तिथं कारंज्या उडायच्या. आत्ताच्या कारंज्या आपण बघतोय, इलेक्ट्रिक कारंज्या या सगळ्या आताच्या, बरोबर ना. त्या काळामध्ये इथं कारंज्या उडायच्या. काय यंत्रणा असेल महाराजांची. आपण गंगासागर तलाव बघितला वरती, त्या गंगासागर तलावापासून या ठिकाणापर्यंत खापराची पाईपलाईन केलेली होती. ते ज्यावेळेस उत्खनन केलं तिथं ते सापडलं, ते खापराच्या पाईपलाईन. आणि तिथनं पाणी इथपर्यंत आणायचं प्रेशरने, आणि मग त्या कारंज्यावरती उडायच्या. आणि तिथलं पाणी पुन्हा दुसऱ्या मार्गाने हाती तलावामध्ये जायचं. म्हणजे काय रचना असेल महाराजांची, काय विलक्षण. बांधकाम खात्याचे प्रमुख हिरोजी इंदुलकर काय बांधलं असेल हे विचार करा. म्हणजे आजही त्या ठिकाणचं आपल्याला दिसून येतं, बघायला मिळतं. म्हणजे ही सगळी
रचना किंवा याचा अभ्यास जर आपण केला तर निश्चितपणे आपलेसुद्धा डोळे विस्पारल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इतकी विलक्षण रचना आहे. आणि म्हणून आपण राणी वसाहत त्या ठिकाणी बघितला, तिथं त्या काळामधले टॉयलेट दिसून येतात, टॉयलेट सापडतात त्या ठिकाणी. राणी वसाहतीमध्ये जर आतमध्ये आपण गेलं आणि त्यातला जो मलकचरा आहे तो सगळा सरळ गडाच्या खाली काढलेला आहे. म्हणजे हागणदारी मुक्त गाव हे आज आपण गप्पा मारायला लागलो, चर्चा करायला लागलो, त्या काळामध्ये 400 वर्षापूर्वीच महाराजांनी टॉयलेट त्या ठिकाणी बांधून ठेवलेले होते आणि त्याचा निचरासुद्धा गडाच्या खाली केलेला होता. म्हणजे काय दूरदृष्टी, काय विचार असेल महाराजांचा, हे सुद्धा बघणं फार आम्हाला महत्त्वाचं आहे. हे 32 मन सोन्याचं सिंहासन राज्याभिषेकाच्या समयी बनवण्यात आलेलं होतं. आता 32 मन म्हणजे काय, 1 मन म्हणजे किती काय माहिती आम्हाला आहे ना. मनच कळ आम्हाला, मनच नाही तर मन काय कळणार. हां, तर 1 मन जुन्या काळामध्ये लाकडं विकले जायचे बघा. हां, आणि मग एखादा शेतकरी जायचा किंवा एखादा व्यक्ती जायचा, मला 1 मन लाकूड दे, मला 2 मन लाकूड दे, असं लाकडं त्याच्याकडनं घ्यायचा. 1 मन म्हणजे 40 किलो. लक्षात ठेवा, किती 1 मन म्हणजे 40 किलो. 40 गुणिले 32 करा पटकन, घरी गेल्यावर करा. 1280 किलो सोन्याचं सिंहासन. विचार करा, 1280 किलो सोन्याचं सिंहासन, त्याला हिरे, पाचू, मानके, मोती हे सगळं वेगळं. इतकं महत्त्वाचं सिंहासन महाराजांसाठी बनवण्यात आलं. आता 32 मन सोन्याचं सिंहासन आहे, त्याच्यावर बसणारा राजा काही कमी नव्हता, तितक्यात तोलामोलाचा तो राजा होता. आणि म्हणून त्या तोलामोलाचं सिंहासन असावं म्हणून ते सिंहासन 32 मन सोन्याचं तयार करण्यात आलेलं होतं. आणि या 32 मन सोन्याच्या सिंहासनावर 6 जून 1674 आनंदनाम संवत्सर असताना पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर सर्व स्नानविधी आटपून जलाभिषेक पूर्ण करून दुधाचा अभिषेक झाला, मधाचा अभिषेक झाला, शर्करेचा अभिषेक झाला आणि 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्यांचा अभिषेक महाराजांना झाला. आणि त्या नगारखान्यामधनं महाराज या राज सिंहासनावरती येऊन आरूढ झालेले होते. आणि खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या मराठी अस्मितेचा तो सुख सोहळा होता का महाराज सिंहासनारूढ झाले, महाराज छत्रपती झाले. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला जो अन्यायाच्या अंधकारामध्ये बोकाळलेला होता, चारही बाजूला मुघली सैन्य होतं, 5 शाया अंगावर येत होत्या, अशा सगळ्या शायांना पायदळी तुडवून माझा राजा त्या ठिकाणी छत्रपती झालेला होता. आणि खऱ्या अर्थाने सार्वभौम स्वराज्य, लोककल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. आणि मग या सिंहासनावरती आरूढ झाले. आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचं नतमस्तक अवश्य त्या ठिकाणी झुकलं जातं. आणि या सिंहासनासमोरची माती ज्यावेळेस आम्ही कपाळाला लावू ना, त्या ठिकाणची ऊर्जा आम्हाला चिरकाळापर्यंत ती शक्ती देत असते, प्रेरणा देत असते. फक्त त्या भावनेने आम्ही त्या ठिकाणी समोर जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून आजही आम्हाला साक्ष मिळते महाराजांच्या असण्याची. फक्त ती नजर आमची असली पाहिजे, ती जिगर आमची असली पाहिजे, ते आमच्या मनामधलं दुःख आमचं त्या पद्धतीचं असलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही महाराजांच्या समोर गेलो, तिथली माती कपाळाला लावली तर निश्चित ते तेजसुद्धा आमच्या समोर आल्याशिवाय राहत नाही. हे राज्याभिषेकाचं चित्र समोर इंग्रजी वकील दाखवला आहे, अष्टप्रधान मंडळ आहे, राजघरामधले सगळे मंडळी आहे. आणि एवढंच नाही, शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी राजांचा सुद्धा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. आणि नंतर राजाराम महाराजांचा राज्याभिषेक सुद्धा याच ठिकाणी झालेला होता. अशा स्वराज्याच्या 3 छत्रपतींचा राज्याभिषेक या रायगडाने आपल्या स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघितलेला होता. आणि म्हणून इतिहासाची जाण आम्हाला निश्चितपणे या गडावर गेल्याशिवाय राहत नाही. शिवाजी महाराजांचं वय फक्त 12 वर्षांचं होतं. आणि वयाच्या 12व्या वर्षी शहाजी राजांनी आपल्या मुलाला ही राजमुद्रा दिली होती. आपल्या मुलाचं करिअर अगोदरच शहाजी राजांनी ठरवून ठेवलेलं होतं. आजकाल आमची 35शी उलटून जाते तरी काय करायचं आम्हाला समजत नाही. आणि म्हणून प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णूर विश्ववंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. या राजमुद्रेप्रमाणे शिवबा तुला चालायचंय, वागायचंय. आणि ही तुझी राजमुद्रा लोककल्याणासाठी आहे आणि ती प्रतिपदेच्या चंद्रप्रमाण कलेप्रमाणे नेहमी वाढत असणार आहे. ही राजमुद्रा महाराजांनी दिली शहाजी राजांनी आणि त्याप्रमाणे शिवबा राजांनी आपला कार्यकाळ पुढे नेलेला आहे. आणि म्हणूनच हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मी जे सुरुवातीला जे सांगितलं ना, आईबापांना फसवून आपण काय काय करतो. आणि इथं जर महाराजांनी आपल्या पित्याला शहाजी राजांना फसवलं असतं तर हे स्वराज्य आपल्यासमोर नसतं. आणि म्हणून याचा सुद्धा गांभीर्याने विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. हे जगदीश्वर मंदिर आहे, बाजारपेठेतनं पुढे गेलं की हे भगवान शंकराचं मंदिर आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणचा नंदी कुठल्या अवस्थेमध्ये आहे आपल्याला याची सर्व कल्पना आता येते. हे सगळं नष्ट करायचं काम तत्कालीन त्या यवनांनी केलेलं त्या ठिकाणी दिसून येतं.
आता तो महादेवाचा नंदीसुद्धा आहे बघा. त्याचं जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं, फक्त बघायचं म्हणून दगडच दिसेल तुम्हाला, पण त्याचं जर निरीक्षण केलं तर त्याला सुद्धा सोन्याच्या मोहरांच्या माळा त्या ठिकाणी घातलेल्या दिसून येतात. म्हणजे काय वैभव असेल, नंदीला त्या ठिकाणी इतकं वैभव चढवलेलं असेल तर महाराजांचं स्वराज्य किती वैभवामध्ये असणार आहे याचं सुद्धा प्रचिती आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या जगदीश्वराचं, भगवान शंकराचं मंदिर आत अत्यंत शांतता, थंडावा असतो. कितीही थकून आलेला माणूस त्या ठिकाणी फक्त 2 मिनटं 3 मिनटं बसायचं, त्या भगवान शंकराच्या पिंडीकडे बघायचं, सगळा थकवा निघून जातो. इतकी शांतता आणि इतकं प्रसन्न वातावरण त्या मंदिरामध्ये आपल्याला दिसून येतं. आता त्या मंदिराच्या बाहेर आपण आलं की हा शिलालेख आपल्याला दिसून येतो बघा. कुठलीही इमारत बांधल्यानंतर किंवा कुठलंही सार्वजनिक बांधकाम केल्यानंतर एक हमीपत्र तो इंजिनियर लिहून देत असतो का हे कधीपर्यंत चालणार आहे. आमच्या भारतामध्ये 100 वर्ष पूर्ण झालेल्या इमारती ज्या इंग्रजांनी बांधलेल्या आहे, कारण भारताला स्वतंत्र होऊन अजून 100 वर्ष पूर्ण झाले नाही, बरोबर ना. आणि 100 वर्षापूर्वीची इमारत इंग्रज सरकार आजही भारत सरकारला पत्र लिहून पाठवतं का सदर पूल 100 वर्षांचा होऊन गेला आहे, तो पडण्याची भीती आहे, तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी दुसरी व्यवस्था करून घ्या. इंग्रजांचं पत्र आजही आपल्याला येतं, त्यांनी जे जे बांधलेलं आहे. हां, आणि आज आम्ही एखादा पूल तुम्हाला उदाहरण सांगितलं की उद्घाटनाआधीच तो कोसळून पडतो. हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना हमीपत्र दिलंय, जे जे मी गडावर बांधलंय महाराजांच्या आज्ञेनं, जे काही बांधलं असेल ते कधीपर्यंत चालणार आहे हे या दगडी शिल्पामध्ये त्या हिरोजी इंदुलकरांनी दिलेलं आहे. जगदीश्वर मंदिराच्या बाहेर आलं की लगेचच उजव्या बाजूच्या भिंतीला हे चित्र आम्हाला दिसून येतं. महाराजांच्या समाधीच्या एकदम समोर हे शिल्प आम्हाला दिसून येतं. गेल्यानंतर अवश्य बघा, हे तुम्हाला निश्चित महाराजांच्या समाधीच्या समोर आलं का त्या भिंतीला हे आपल्याला दिसून येतं. काय म्हटलं हिरोजी इंदुलकरांनी बघा, श्री गणपतये नमः, ते वरचं सर्व तुम्हाला माहिती आहे, सर्व प्रासाद जगदीश्वरस्य. आणि एक शेवटची ओळ आहे जे मी तुम्हाला सांगतोय, कधीपर्यंत हे टिकणार आहे, यावत चंद्र दिवाकर. चंद्र दिवाकर, दिवाकर म्हणजे सूर्य, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत हे खुशाल नांदो. काय हमीपत्र दिलं, विचार करण्यासारखी गोष्ट आहे, बरोबर ना. उद्या आपण जगू की मरू हे आपल्याला माहिती नाहीये. हे काय सांगितलं, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बांधलेलं खुशाल नांदो, म्हणजे नेहमी राहणार आहे. ही शाश्वती हिरोजी इंदुलकरांनी दिलेली होती, विचार करा. आणि आजही 400 वर्ष होत आले, या इमारती आजही आहेत अशा आम्हाला दिसून येतात. त्याला जर कोणी धक्का लावला नसता ना, ते वैभव जगाच्या पाठीवर कुठेच बघायला मिळालं नसतं. इतकं महत्त्वाचं आहे. तुम्ही ताजमहल बघायला जातात, अत्यंत देखणा वाटतो, सुंदर वाटतो, पण ताजमहल बांधणाऱ्या शहाजहाननी काय केलं होतं, बांधणाऱ्याचे हात तोडले होते. विचार करा का अशी प्रतिकृती परत ते बांधू नये. महाराजांनी उदार अंतकरणाने हिरोजी इंदुलकरांना म्हटले, हिरोजी तुम्हाला काय मागायचं ते मागा. अशा अनेक कलाकृती तुम्हाला घडवायच्या आहे. म्हणजे कुठं ते मुघल आणि कुठं महाराज ही तफावत तुम्हाला दिसून येते. आणि म्हणूनच महाराजांचं जे वेगळेपण आहे, जे चित्र आहे ते निश्चितपणाने आम्हाला प्रेरणा दिल्याशिवाय राहत नाही. या सगळ्या शिल्पामध्ये याच्यामध्ये दिलंय बघा, संस्कृत आहे आणि मराठी पण मी दिलेले. काय काय सगळं झालं, आज्ञेने शके 1596 आनंदनाम संवत्सर चालू असताना, म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पार पडला त्यावेळेस हे शिल्प तयार करण्यात आलं होतं. आणि मग या चालू असताना सुमुहूर्तावर निर्माण केला या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्र सूर्य असे तोवर खुशाल नांदो. याचं मराठी भाषांतर याच्यामध्ये केलेलं आहे. आता तिथं गेल्यानंतर स्पष्ट दिसत नाही, व्यवस्थित समजत नाही, म्हणून याचं संस्कृतचं इकडे हे मी मराठीमध्ये तुमच्या अभ्यासासाठी दिलेलं आहे. आणि हे सगळं हिरोजींनी दिलंय, महाराजांना सांगितलंय, हे कधीपर्यंत टिकणार आहे. आणि म्हणूनच रायगडाची माती कपाळाला का लावावी, आम्हाला जर चिरकाल टिकायचं असेल तर हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. इथं स्थिरावला सिंह शिवसमाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 3 एप्रिल 1680ला छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन याच किल्ल्यावरती झालं. आणि इथेच अंतिम श्वास महाराजांनी घेतलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणची माती कपाळाला का लावायची, का या ठिकाणी जायचं, का या ठिकाणचा इतिहास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, हे सगळं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि इथं गेल्यानंतर नतमस्तक झाल्यानंतर समोर जे दिसतंय ते जगदीश्वर मंदिराचा दरवाजा आहे आणि इथल्या भिंतीवर ते शिल्प कोरलेलं आहे. गेल्यानंतर अवश्य बघा. आणि म्हणून या ठिकाणी महाराजांनी आपला अंतिम त्या ठिकाणी त्यांचा अग्निदेह या ठिकाणी झालेला आहे. आता महाराजांच्या निधनानंतर संभाजीराजे पन्हाळ्यावरती होते, त्यांच्यापर्यंत ही बातमी दिलेली नव्हती. संभाजी महाराजांचं चरित्र आदरणीय गमेसर खूप सुंदर पद्धतीनं सांगतात. अवश्य तुम्ही सुद्धा त्याचा लाभ घ्या. आणि
संभाजी महाराज ज्यावेळेस परत रायगडावर आले, त्यांनी परत महाराजांचे सगळे यथाविधी पूर्ण करून या ठिकाणी समाधी बांधण्याचं काम स्वतः संभाजीराजांनी करून घेतलेलं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणची प्रेरणा, या ठिकाणची ऊर्जा तुमच्या आमच्या जीवाला नेहमी प्रेरणा देत असते. आता रायगड उतरून खाली आल्यानंतर पुढं पाचाड गाव लागतं. त्या पाचाड गावामध्ये राजमाता जिजाऊंचा हा चिरेबंदी वाडा आपल्याला दिसून येतो. आता गडावरचं वातावरण जिजाऊ साहेबांना मानवत नसायचं आणि राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसानंतर जिजाऊ साहेब पुन्हा आपल्या वाड्यामध्ये आलेल्या होत्या आणि आल्यानंतर माझ्या मते 11व्या का 12व्या दिवशी जिजाऊ साहेबांचं निधन झालं. 6 जूनला महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि 17 जूनला जिजाऊ साहेबांचं निधन झालं. म्हणजे वरून आल्यानंतर लगेच 8, 9, 10 दिवसांमध्येच लगेच त्या ठिकाणी जिजाऊ साहेबांचं निधन त्या ठिकाणी झालेलं होतं. आता ही सुद्धा एक प्रेरणास्थान आहे. इथं सुद्धा गेल्यानंतर आता खूप सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे आणि जिजाऊ साहेबांचा वाडासुद्धा याच्या बाजूला आपल्याला दिसून येतो. एक राजमाता नावाचं पुस्तक आहे शालिनी पाटलांनी लिहिलेलं. त्याच्यामध्ये एक चरित्र माझ्या वाचण्यात आलं की एक टक्क्याची विहीर आहे आणि त्या टक्क्याच्या विहिरीवरती जिजाऊ साहेब बसून त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या प्रदेशाचा आनंद घ्यायचा आणि त्या ठिकाणी बसूनच त्यांचं जप ध्यान धारणा असेल किंवा त्या ठिकाणी बसून आजूबाजूच्या परिसराचा आनंद त्या घेत असायच्या. म्हणजे आजही तुम्ही गेले ती टक्क्याची विहीर तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे या ठिकाणचे सगळे साक्षीदार आजही आपली वाट बघताय तुमच्या येण्याची, जाऊन बघण्याची, इतिहास जाणून घेण्याची. तर गेल्यानंतर अवश्य या ठिकाणांना सुद्धा त्या ठिकाणी भेटी द्या. शेवटचा संदेश आहे, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, कारण काळाची गरज आहे. आज प्रत्येकाला वंशाचा दिवा लागत असतो, पण तो दिवा पुढे जाऊन आपलं दिवाळं काढतो. याची सुद्धा कल्पना आज समाजामध्ये आम्ही बघत आहोत आणि म्हणून लेकीची गरज काय आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि किल्ले वाचवा, महाराष्ट्र जगवा, कारण किल्ले जगले तर इतिहास जगणार आहे आणि शिवरायांचं नाव तुमच्या आमच्या मनामनापर्यंत निश्चित असणार आहे. त्यासाठी आपल्याला किल्ल्यांचं संवर्धन करणं फार गरजेचं. आपण अनेक ऐतिहासिक स्थळांना जातो, भेटी देतो, परंतु त्या ठिकाणचं संवर्धन, संरक्षण करणं, स्वच्छता करणं हे आपलं फार महत्त्वाचं काम आहे. लक्षात घ्या. आपण चॉकलेट नेतो, कुरकुरे घेऊन जातो, जाताना भरून नेतो, येताना मात्र तिथं टाकून येतो. ते काही जड होणार नाही, परत घेऊन यायचं आणि कुठल्या तरी डस्टबिनमध्ये, कचराकुंडीमध्ये ते टाकलं पाहिजे. कारण आता देशाची सेवा करायची असेल तर आपल्याला काही बंदूक घेऊन, तलवारी घेऊन बाहेर पडायचं नाही आहे. आता आपल्याला काय काम आहे, देशाची सेवा आपण कशी करू शकतो, स्वच्छतेच्या माध्यमातून करू शकतो. आणि म्हणून या दृष्टिकोनातून सुद्धा या गड किल्ल्यांचं संवर्धन आपण निश्चित करू शकतो. कुठल्याही एखाद्या गड किल्ल्यावर गेलं, तिथलं तळं असेल, त्या तळ्यातला गाळ काढायचं कामसुद्धा आपण केलं पाहिजे. तिथं आजूबाजूला असलेलं गवत काढण्याचं काम आपण केलं पाहिजे, ती स्वच्छता आपण केली पाहिजे. पण आजकाल सगळं उलटं होतं आहे. कुणीतरी टोळबैरे जातात, तिथल्या भिंतीवर आपलं नाव कोरून येतात, जसं यांच्या बापजाद्यांनी पैसे दिले ते बांधायला, बरोबर ना. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जातात आणि काही नको त्या कृत्य त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून उद्याच्या या पिढीला माझं हेच सांगणं आहे का असं कोणत्याही प्रकारचं गैरकृत्य आपल्याकडनं होणार नाही. हीच खऱ्या अर्थाचं ही विनम्र अभिवादन महाराजांना असणार आहे. महाराजांना दुसरी कशाची अपेक्षा आपल्याकडनं आता नाही आहे, कारण आपण तितके आता निष्ठावान राहिलेलो नाही आहे. महाराजांना जे निष्ठावान सगळे मिळाले तसे आता आजकालच्या याच्यामध्ये आपल्याला कोणी दिसत नाही आहे. आणि म्हणून कुठल्याही गड किल्ल्यावर गेल्यानंतर तिथली स्वच्छता राखणं आपलं कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. हे सगळं तत्त्वज्ञान आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून मिळत असतं. हे सगळं गड किल्ला आपण बघितलं याचं सुद्धा ज्ञान आपल्याला अनेक वेगवेगळ्या पुस्तकांमधून मिळत असतं. आणि म्हणून मला निश्चित खात्री आहे की तुम्ही सुद्धा एक ना एक दिवस नक्की रायगडावर जाल आणि तिथली माती आपल्या कपाळाला लावाल, ही आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि शेवट जाता जाता एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो, हे सगळं ज्ञान आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून येतं. आजकाल मोबाईलमध्ये आपण इतकं भरकटून गेलो आहे की स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आहे. तासन तास आरशासमोर उभं आपण राहतो, पण त्या आरशातल्या प्रतिमेला आपण कधीच विचारत नाही मी कोण आहे. विचारतोय कधी आपण स्वतःला मी कोण आहे, माझा जन्म का झालाय, विचारतोय कधी? कधीच नाही. फक्त मला पावडर कुठं जास्त लागली, लिपस्टिक कोणत्या बाजूला जास्त झाली, कुठं अजून काय थापलं पाहिजे, लेपलं पाहिजे, पाऊस आला का सगळं धुवून जातं, बरोबर ना. मग त्या प्रतिमेला कधीतरी मी कोण आहे याचा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे, कारण सगळं स्वतःमध्ये आहे, फक्त त्याला बाहेर यायला वाट काढून देण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. आणि म्हणून हे सगळे विचार आत्मसात करायचे असेल तर पुस्तक वाचा, फार महत्त्वाचं आहे. बघा, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं. मस्तक कळतं ना, पुस्तक वाचलं तर मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक विनाकारण कोणापुढे नतमस्तक होत नाही. ही पुस्तकाची ताकद आहे.
पुस्तक आम्हाला कधीच कोणापुढे नतमस्तक होऊ देत नाही, कधीच नाही. ते विचार आमचे इतके परिपक्व होत असतात. मी सांगितलंय, पुस्तक वाचलं मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक विनाकारण कोणापुढे नतमस्तक होत नाही. असं असलं तरी 3 लोकांपुढे आम्हाला नतमस्तक व्हायचंय, तेही विनाकारण. पहिली व्यक्ती, ज्या मातेनं 9 महिने 9 दिवस आम्हाला गर्भामध्ये सांभाळलं आणि आम्हाला ही दुनिया दाखवली, त्या मातेच्या चरणाशी आम्हाला नतमस्तक व्हायचंय. दुसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीचा हात धरून आम्ही चालायला शिकलो, बोलायला शिकलो आणि आम्ही आमच्या पायावरती उभा राहिलो, त्या माझ्या बापाच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायचं आहे. आणि तिसरी व्यक्ती, ज्या व्यक्तीनं माझ्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर केला आणि मला प्रकाशाची वाट दाखवली, त्या माझ्या गुरुजनांच्या चरणाशी मला नतमस्तक व्हायचं आहे. या तिघांच्या व्यतिरिक्त कोणापुढेही नतमस्तक नाही झाला तरी चालेल. फक्त हे 3 तत्व पाळले, जगाच्या पुढे फक्त तुम्ही असाल, हे मी विश्वासाने सांगतो. आणि म्हणून निश्चितपणाने आपल्या मात्या पित्याची जितकी सेवा आपल्याला करता येईल तितकी करणं आजच्या काळामध्ये फार गरजेचं आहे. म्हणून जे सुरुवातीलाच मी उदाहरण जे सांगितलं आहे, आपण कुणाला फसवतोय? आपण आईवडिलांना नाही फसवत, आपण गुरुजनांना नाही फसवत, आपण स्वतःला फसवतोय, लक्षात घ्या. आणि चोरी, असत्य एक ना एक दिवस पकडलं जातं, लक्षात घ्या. आणि न कळतपणे एखाद्या कुठल्या तरी झिपऱ्या पोराच्या पाठीमागं बसून आपण कुठेतरी भरकटत असतो आणि न कळतपणे आपल्याच बापाने आपल्याला बघावं. काय इज्जत राहील त्या बापाची? काय उमेद राहील त्या बापाची? जो बाप समाजामध्ये ताट मानेनं चालतोय का? तुमच्या जीवावर, कारण तुम्ही त्यांची इज्जत आहात. मुलं असो मुली असो कोणी, तुम्ही त्यांची इज्जत आहात. मग तीच इज्जत जर धुळीला मिळाली तर तो बाप समाजामध्ये ताट मानेनं चालू शकतो का? हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. आणि म्हणून या उद्याच्या पिढीला मला हेच सांगायचं आहे का आपल्या माता पित्याशिवाय या दुनियेमध्ये श्रेष्ठ दुसरं काहीच नाही आहे. त्यांना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये फसवणार नाही, ही काळजी आपण घेतली पाहिजे. आजकालच्या क्षणाच्या सुखासाठी आपण सर्वस्व अर्पण करून टाकतो आणि आपल्या आयुष्याचा बट्ट्याबोळ करून घेतो. हे जर करायचं नसेल तर सतपावलाने आपण चाललं पाहिजे. यासाठी संगत फार महत्त्वाची आहे. शेवटचं एकच उदाहरण देतो आणि मी थांबणार आहे. पावसाचे थेंब पडत असतात. तो पावसाचा थेंब जमिनीत पडला तो त्या ठिकाणी मुरून जातो. तोच पावसाचा थेंब गटारात पडला, त्याला गंदगी, त्याला दुर्गंधी प्राप्त होते. तोच पावसाचा थेंब एखाद्या नागाच्या मुखामध्ये पडला तर त्याचं विष होऊन जातं. आणि तोच पावसाचा थेंब एखाद्या तव्यावर पडला, त्याचं अस्तित्व नष्ट होऊन जातं. आणि तोच पावसाचा थेंब जर एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होऊन जातो, लक्षात घ्या. म्हणून आम्हाला कोणाच्या संगतीमध्ये जायचं आहे? पावसाचा थेंब तोच आहे, एकच आहे. तसे तुम्ही एकच आहात. तुमच्यासारखं दुसरं कोणी आहे का? येवल्यामध्ये तर नाही आहे, बाहेर आहे का कोणी तुमच्यासारखं? मग तुम्ही जर सर्वस्वी एकच आहात तर तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये जायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे. त्या गंदगीमध्ये त्या नाल्यात जायचं का शिंपल्यामध्ये जायचं? तुमचा मोती करायचा का दुर्गंधी करायची हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि म्हणून तुम्ही जर या पावलांनी चालले, सत्संगती धरली, चांगल्या संगतीमध्ये राहिले तर निश्चितपणे तुमच्या भविष्याला थांबवण्याचं काम कोणीच करू शकत नाही. तुम्हाला हरवणारे तुम्हीच आहात आणि तुम्हाला जिंकवणारे सुद्धा तुम्हीच आहात. म्हणून स्वतःचं मनाचं ऐका आणि आपल्या ध्येयाची वाट निवडा. एवढंच या ठिकाणी प्रसंगी सांगतो. मला या ठिकाणी बोलवलं, आदरणीय धनगर सर असेल, आपले प्राचार्य साहेब असतील, मी सर्वांचं आणि उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग आणि तुम्ही गेल्या 1 तासापासून सर्वांनी मला सहन केलं, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी माझे शब्द संपवतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. रायगड दर्शन, सचित्र असं रायगड दर्शन आदरणीय सरांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये, ओघवत्या शैलीमध्ये आपल्या सगळ्यांना घडवून आणलेलं आहे. त्यांनी इतिहासाचे दाखले दिलेले आहेत. त्या संदर्भात त्या प्रत्येक स्थळाचा जे काही ऐतिहासिक पार्श्वभूमी, ती ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आपल्याला सांगितलेली आहे. त्यामुळं आपण केवळ फक्त रायगड पाहिलेला नाही तर रायगडाचा इतिहाससुद्धा आपण या ठिकाणी अनुभवलेला आहे. मी पुन्हा विद्यार्थ्यांना विनंती करेल की या सरांच्या जोरदार भाषणासाठी, जोरदार वक्तव्यासाठी आपण टाळ्या वाजवाव्या. आणि धन्यवाद. यानंतर काहीच अधिकचं बोलणार नाही. सुंदर व्याख्यान आपण ऐकलेलं आहे. त्यामुळं थेट अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती मी महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना करतो. धन्यवाद सर. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय.
आज आपल्या महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बैशाल शिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यासाठी माझे आदरणीय स्नेही प्राध्यापक हेमंत टिळे सर आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि ज्यांच्या राजधानीमधनं सर्व प्रशासन सुरू होतं, त्या किल्ले रायगडाचं जे सचित्र आणि अतिशय रोमांचकारी अशा प्रकारचं दर्शन घडवलं, ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझे दुसरे स्नेही आदरणीय मलिक सर यांचंही मी महाविद्यालयामध्ये विशेष त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनीही महाविद्यालयामध्ये येऊन आपल्यासाठी वेळ खर्ची घातला. या कार्यक्रमाचं आयोजन करण्यापाठीमागे प्राध्यापक डॉक्टर धनराज धनगर सर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याचबरोबर या आयोजनासाठी आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी यांनी इथे येऊन प्रत्यक्ष हा जिवंत इतिहास अनुभवला, त्याबद्दल तुम्हा सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो. रोपवेने रायगड पाहणं आणि प्रत्यक्ष पायऱ्यांनी जाऊन तो रायगड पाहणं याच्यामध्ये खरंच खूप अंतर असतं. आणि मग रायगडाला गेल्यानंतर आपल्याही सगळ्यांच्या रोमरोमामध्ये तो इतिहास जागवला जातो. आणि ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते स्थापन करत असताना आणि ते वाढवत असताना ज्या राजाने या रायगडावरून स्वतःची एक ज्याला आपण काय म्हणतो एवढी प्रेरणादायी कहाणी उभी केली की विश्वामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा पुन्हा होऊ शकला नाही. याचं कारण असं की हे रयतेचं राज्य आहे, सामान्य माणसाचं आहे आणि प्रत्येकाला या स्वराज्यामध्ये न्याय कसा देता येईल, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार कसा प्रदान करता येईल आणि माणूस म्हणून त्याला उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी गुणवैशिष्ट्ये आपल्याला माहिती आहे. त्यांच्याजवळ असलेलं सगळे जे वकूब आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु रायगडाची आज जी परिस्थिती आहे ती प्रत्यक्ष पाहिली पाहिजे. आणि मग 400 वर्षापूर्वीचा रायगड आणि आत्ताचा रायगड, सरांनी जे शेवटी जे प्रतिपादन केलं ते अतिशय महत्त्वाचं आहे की हे सगळं आपलं संचित आहे. इतिहास हा आपला संचित असतो आणि इतिहासामधून नेहमी आपल्याला नवनवीन शिकायला मिळत असतं. त्यामुळे आज बघा की आपल्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा स्थानिक इतिहासाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मी तुम्हाला या प्रसंगी नक्की विनंती करेल की सर, या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या जवळ असलेल्या अणकाई टंकाईच्या किल्ल्यावरती घेऊन गेलं पाहिजे की जेणेकरून हा इतिहास विद्यार्थ्यांच्या समोर उभा राहतो. जर आपल्याला एक गड किल्ला चढण्यासाठी 3-3.5 तास जर लागत असतील आणि मग 20 किलोची ढाल आणि 20 किलोची तलवार घेऊन हे सैन्य या रायगडावरती कसं जात असेल, किल्ल्यांवरती कसं जात असेल, याचा आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे आज आपल्या सगळ्यांना एक वेगळ्या इतिहासाच्या विश्वामध्ये आपण गेलो. हा 400-450 वर्षापूर्वीचा इतिहास आपल्या डोळ्यापुढे जेव्हा उभा राहतो तेव्हा आपण शिवरायांपुढे नतमस्तक होतो आणि आपण जी जगण्याची जी एक वेगळी उर्मी आहे ती या घटनांमधून गोष्टींमधून आपण घेत असतो. त्यामुळे आजचं व्याख्यान आपल्या सर्वांसाठी अतिशय प्रेरणादायी ठरलं आहे. प्राध्यापक हेमंत टिळे सर आपल्यामध्ये उपस्थित झाले. त्यांनी अतिशय चांगलं दिग्दर्शन केलं, त्याचबरोबर चांगलं प्रेझेंटेशन केलं. त्याबद्दल त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचा औपचारिक भाग अर्थात आभार व्यक्त करण्याची विनंती मी प्राध्यापिका अभिलाषा शिंदे मॅडम यांना करतो. आपण या कार्यक्रमाचा समारोप आभाराने करा. धन्यवाद सर. महात्मा गांधी विद्यामंदिर नाशिक संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बहिशाल मंडळाच्या अंतर्गत आयोजित डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या दुसरं पुष्प गुंफण्यासाठी आपण कार्यक्रमात सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आदरणीय प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमेसर यांनी स्वीकारलं आणि आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
त्याचप्रमाणे आजचे उत्सव मूर्ती, आजचे व्याख्याते आदरणीय प्राध्यापक हेमंत टिळे सर यांनी आज आपल्यासमोर रायगडच उभा केला आहे. खरं तर 400 वर्षापूर्वीचा इतिहास आपण आज वाचायला गेलं तर कदाचित कंटाळा येईल, आपण ज्या युगामध्ये आहोत. पण सरांनी अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आणि उत्कृष्ट मांडणी करून हा रायगड दर्शन आज आपल्याला घडवलेला आहे. त्याचप्रमाणे आपण किल्ले का पाहावे आणि कसे पाहावे याचं सुद्धा सुंदर असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. याशिवाय आपल्यामधली ताकद जाणून घेऊन आपण कसं जीवन जगलं पाहिजे या प्रकारचं मार्गदर्शन त्यांनी आज आपल्याला केलेलं आहे आणि नक्कीच आपण त्यातून काहीतरी बोध घेणार आहोत. तर त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते सर. यानंतर त्यांच्यासोबत युवा उद्योजक प्रशांतजी कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते, त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. यानंतर महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय KS चौधरी सर, बहिशाल विभागाचे केंद्रवाह आदरणीय डॉक्टर धनगर सर यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचं सुंदर असं सूत्रसंचालन करणारे आमचे सहकारी प्राध्यापक वाभळ सर, प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या आदरणीय डॉक्टर स्वाती सोनोने मॅडम आणि तांत्रिक सहाय्य करणारे करंजकर सर, याचबरोबर इथे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि सहकारी प्राध्यापक यांचेही मनपूर्वक आभार मानते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे विद्यार्थी इथे येऊन उत्सुकतेनं सगळं व्याख्यान ऐकत होते, बोध घेत होते, त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करा. थांबलेलं